ओके, हरे कृष्णा. तर भक्तिशास्त्री या कोर्समधील ईशोपनिषद या ग्रंथाच्या द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण मागील महिन्यामध्ये 1 आणि 2 या दुसऱ्या श्लोकापर्यंत चर्चा केली होती, बरोबर ना? 2 श्लोक 2 मंत्र झाले. ओके, काय शिकलो होतं आपण मागच्या महिन्यामध्ये? कोण सांगेल? हां, हां, याला काय म्हणतात? ईशावास्य भावना. यस, विशाखा प्राण प्रभू. हां, ब्रह्मांडामध्ये सर्व काही आहे ते आपल्या सर्वांना लागते, पूर्णच आहे. एका 2 वाक्यामध्ये कोण सांगेल? बरं, ईशावास्य भावना म्हणजे काय? काय काय? ओके, हां हां, ओके. भगवंतांनी केंद्रस्थानी म्हणून समजा आपली कार्य करतात. ठीक आहे. हां, व्हेरी गुड. नियंत्रक आहे. प्रत्येकाचा वाटा ठरलेला आहे, त्या वाट्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे, त्या वाट्याचंच आपण घ्यायचं. आणि दुसरा श्लोक हे सांगतो की पहिल्या मंत्राप्रमाणे जर आपण वागलं नाही तर आपण कर्मबंधनात अडकतो. व्हेरी गुड. आपण फक्त केअरटेकर आहोत, मालक नाही. मला माहिती आहे सगळ्यांना. इतका वेळ का लावतो तुम्ही पटपट बोलायचं? ओके, हां. मंत्र नंबर 1 मध्ये आपण शिकलो की ईशावास्यम जी भावना आहे, ईश्वर संपूर्ण जगाचे मालक आहेत, प्रोप्रायटर, आणि त्यासोबत कंट्रोलर, नियंत्रक पण आहेत. म्हणून भगवंतांच्या योजनेप्रमाणे प्रत्येक जीवासाठी ठरलेला एक वाटा आहे. म्हणून प्रकृतीच्या नियमानुसार जी ईशावास्य भावना आहे, म्हणजे सर्व काही ईश्वराचं आहे, ईश्वराद्वारे कंट्रोल नियंत्रित आहे. म्हणून आपल्या वाटेला जेवढं आहे तेवढंच आपण स्वीकार केला पाहिजे, आणि इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून आपण त्याचा स्वीकार करू नये. ही जर भावना आपण जोपासली तर काय फायदा होणार आहे? हां, कर्मबंधनात अडकणार नाहीत आपण. असं जर आपण सतत जीवन जगत राहिलो तर असं शेकडो वर्ष जगलं तरी काही हरकत नाही. का? कारण या भावनेमध्ये जगलं एखादा मनुष्य जगत असेल तर तो कोणत्याही प्रकारच्या कर्मबंधनामध्ये अडकत नाही. ठीक आहे, तर हा फायदा आहे. तर मंत्र नंबर 3 मध्ये जो व्यक्ती या ईशावास्य भावनेचं पालन करत नाही,
त्याची काय गती होते याचं वर्णन 3 नंबर मंत्रामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, ओके, आपण सुरू करूया मंत्र नंबर 3. ठीक आहे, श्लोक माझ्या मागे म्हणा सर्वांनी. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता तांस्ते प्रत्या अभिगच्छन्ति एके चात्म हनोजनाः. आत्म्याची हत्या करणारा, मग तो कोणी असो, अविद्या व अहंकाराने भरलेल्या असूर्य नामक ग्रहात प्रवेश करतो. असुर्या नाम ते लोका, असुरांकरिता असा एक विशिष्ट लोक बनवलेला आहे. या नावाने प्रसिद्ध असं लोक आहे. तर त्या ठिकाणी अंधेनं, प्रमुख त्या ठिकाणची जे वातावरण आहे ते वातावरण आहे अंधेनं. अंधेनं म्हणजे काय, अंधकार आहे का त्या ठिकाणी? अज्ञानाचा अंधकार आहे. अजून अंधकार पण आहे. तमसा, तमसा म्हणजे अज्ञानाचा अंधकार. तांस्ते प्रेथ्या अभिगच्छन्ति, तर त्या लोकांना अभिगच्छन्ति, त्या ठिकाणी या असुर्य नामक लोकांमध्ये जातात. एके च आत्म हनोजना, असे लोक आत्मा म्हणून ओळखले जातात. तर हा श्लोक पहिल्या श्लोकाशी काय कनेक्टेड आहे. पहिला श्लोक काय सांगतो की जो व्यक्ती ईशावास्य भावनेचं पालन करतो तर तो भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतो, आणि जो व्यक्ती अशा प्रकारे ईशावास्य भावनेमध्ये जीवन जगतो तो कर्मबंधनामध्ये अडकत नाही, म्हणजे तो मुक्त होतो. आणि जो मनुष्य ईशावास्य भावनेच्या विरुद्ध आचरण करतो तर त्याची गती काय होते त्याचं वर्णन या 3 नंबर श्लोकामध्ये केलेलं आहे. तर काय गती होणार आहे त्याची? असुरे नामक ग्रहात म्हणजे नरक लोकामध्ये त्याची गती होणार आहे. ठीक आहे, तर याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. तर हा जो मंत्र आहे एक सूचक मंत्र आहे. याचा अर्थ असं नाही की भगवंतांची इच्छा आहे की सगळ्या लोकांनी नरकामध्ये जावं, त्या ठिकाणी दुःख भोगावं, अशी भगवंतांची इच्छा आहे का? नाही. तर हा एक सूचक मंत्र आहे, सूचना देणारा मंत्र आहे. जर एखादा व्यक्ती अशा प्रकारे पालन करत नसेल तर त्या माणसाला नरकाची गती प्राप्त होऊ शकते. आणि काही लोक या जगामध्ये निश्चितपणे असे पूर्वी पण होते, आता पण आहेत आणि भविष्यात पण राहणार आहेत. म्हणून अशा लोकांसाठी भगवंताने एक विशिष्ट प्रकारची योजना केलेली आहे की जे लोक भगवंतांच्या यशास्त्र विधीम उत्सुर्ज वर्तते कामकारता न सिद्धीम अवाप्नोती न सुखम न परामगती, या जगामध्ये आणि परलोकामध्ये देखील ते सुखी राहू शकत नाही जे लोक भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाही. तर अशा लोकांसाठी एक सेपरेट लोक बनवलेला आहे, नरक लोक. त्यामध्ये या लोकांची दुर्गती होते. जसं लहान मुलं कधी कधी शाळेत जात नाहीत, आईवडील त्यांना जबरदस्ती पाठवतात किंवा महत्त्व सांगतात, आणि असं पण काही मुलं असतात की जे सांगून पण ऐकत नाहीत. मग काय करतात आईवडील? मारतात. तर भगवंत पण अशाच प्रकारे भीती घालतात की जर तुम्ही अशा प्रकारे नियमांचं पालन नाही केलं तर तुम्ही नरक लोकामध्ये जाणार. तर नरक लोक हे विशिष्ट प्रकारे मार देण्याच्या पद्धतीसाठी बनवलेलं आहे. तर अंधेन तमसावृता.
भाषांतर. हम्म. भाषांतर. आत्म्याची हत्या करणारा मग तो कोणीही असो, अविद्या व अहंकाराने भरलेल्या असूर्य नामक ग्रहात प्रवेश करतो. तात्पर्य. तर या ठिकाणी अविद्या आणि अहंकाराने भरलेल्या असुरे नामक ग्रहात तो प्रवेश करतो. त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की तो कोणीही व्यक्ती असू शकतो. कोण व्यक्ती असू शकतो? कोणीही असू शकतो. म्हणजे या ठिकाणी या जगामध्ये आपण जर मोठे पॉलिटिशियन असू तर पोलीस डिपार्टमेंट आपलं ऐकू शकतं. बरेच काही गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. जर आपल्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा या गोष्टी असतील तर त्याला आपल्या लौकिक भाषेमध्ये वशेला म्हणतो, है ना. तर सगळ्या गोष्टी, न्यायव्यवस्था सुद्धा बदलू शकतो. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत जर सत्ता आणि पैसा असेल तर. तर अशा प्रकारचा वशिला नरक लोकामध्ये चालत नाही. सगळ्यांना एका ओळीमध्ये लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. मग तो कोणत्याही मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष असो, प्रधानमंत्री असो, IAS ऑफिसर असो, नाहीतर अजून कोणी असो, सगळ्यांना एकाच प्रकारची त्या ठिकाणी वागणूक दिली जाते. जसं कोर्टामध्ये तारीख असते, आहे ना, प्रत्येकाची तारीख असते. ज्या दिवशी तारीख असते त्या दिवशी आपण गेल्यानंतर आपला नंबर लागतो का? नाही ना. त्या ठिकाणी वेटिंग थांबावं लागतं आपल्याला. जेव्हा आपलं नाव पुकारलं जातं तेव्हा आपण त्यांच्यासमोर हजर होतो. तशा प्रकारे नरक लोकामध्ये फार मोठं वेटिंग हॉल आहे. त्या ठिकाणी अशी ओळ बनवलेली, लाईन बनवलेली. त्या लाईनीत फाईल घेऊन थांबावं लागतं. जेव्हा नाव पुकारतील तेव्हा नंबराने पुढे जावं लागतं. मग कितीही तो मोठा व्यक्ती असो. आणि जो व्यक्ती भगवंतांचं भजन करतो ना, त्याच्यासाठी ती लाईन नाही, डायरेक्ट VIP मधून एंट्री. आणि विचार करा, ज्या माणसाने त्यांच्यासोबत सूक्ष्म शरीर असतं, त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या स्मृतीमध्ये असतात. तर अशा व्यक्तीला आयुष्यभर मान सन्मान मिळालेला आहे, सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, आणि त्या ठिकाणी अशी अपमानास्पद वागणूक दिली जाते. किती त्यांचा इगो हट होत असेल विचार करा. ते दुःख भेटणार आहे तेव्हा भेटणार आहे. त्याच्या अगोदर किती मोठं दुःख येतं. या जगामध्ये साधं कोणी नाव घेतलं नाही तरी किती दुःख होतं. सभेमध्ये खुर्ची भेटली नाही किती दुःख होतं. पहिल्या रांगेत खुर्ची भेटली नाही किती दुःख होतं. लग्नपत्रिकेत नाव छापलं नाही किती दुःख होतं. होतं ना दुःख. तर एवढा इगो जर प्रत्येकाचं सोबत आहे तर हा इगो घेऊन आपण त्या ठिकाणी जर गेलो तर तिथे किती दुःख होणार आहे. म्हणून या ठिकाणी हा शब्द प्रयोग यासाठी केलेला आहे. मग तो कोणीही असो, कोणीही व्यक्ती असो, सगळ्यांना, जो ईशावास्यम भावनेचं पालन करत नाहीये त्या सगळ्या लोकांना या प्रकारच्या नरकाच्या गतीची भोगावी लागते त्यांना. मनुष्य जीवनातील विशेष महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे मनुष्य जीवनात आणि पशु जीवनात खूप अंतर आहे. जे या जबाबदाऱ्या जाणून त्या भावनेने कार्य करतात त्यांना सूर, साधू व्यक्ती म्हणतात. आणि जे त्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा ज्यांना त्या जबाबदाऱ्यांची कल्पना नसते त्यांना असुर, नास्तिक असे म्हणतात. संपूर्ण विश्वात केवळ या दोनच प्रकारचे लोक आढळतात. ऋग्वेदात सांगितले आहे की सूर किंवा साधू व्यक्ती भगवान श्री विष्णूंच्या चरणकमळांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय करून त्याप्रमाणे वागतात. म्हणून त्यांचे कार्यकलाप सूर्याच्या मार्गाप्रमाणे प्रकाशमान असतात. दोन प्रकारचे लोक या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक आहे सूर आणि दुसरा असुर. तर मनुष्य जीवन जे आहे अतिशय मौल्यवान असे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि या देहाचा जर का मिसयूज केला, सदुपयोग केला नाही तर चंदनाचं वृक्ष, चंदनाचे लाकडं भेटलेले आहेत. जसं सुभाषित आहे, त्या सुभाषितामध्ये असं सांगितलं की आदिवासी जे लोक असतात, जे जंगलामध्ये राहतात, त्यांना चंदनाच्या लाकडाची व्हॅल्यू नाही आहे. चंदनाच्या लाकडावर स्वयंपाक करतात, कुकिंग करतात, पेटवून चुलीच्या ह्याच्यातून. चंदन किती महाग आहे त्यांना माहिती नाही, है ना. तसं हा जो मनुष्य देह आहे, ज्या लोकांची आसुरी भावना आहे, ज्यांना या मनुष्य जीवनाचं इम्पॉर्टन्स माहिती नाही, ते लोक सहजपणे या मनुष्य जीवनाचा अशा प्रकारे विनाश करत असतात. म्हणून कधी कधी लोक काय लातो की भूत बातों से नहीं मानते, है ना. तशा प्रकारची ही एक पद्धती आहे. ज्या लोकांना
समजावून पण कळत नाही. तर असे लोकांचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की 2 प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये. एक तर सूर, आणि दुसरं असुर, आणि तिसरं ओके. तर सूर म्हणजे काय? सांगा बरं, सूर म्हणजे काय? सूर शब्दाचा अर्थ काय? साधू व्यक्ती. साधू व्यक्ती म्हणजे काय? कोणती जबाबदारी? ओके. सूर म्हणजे जी भगवंतांची आज्ञाचं पालन करतात. तर पहिली आज्ञा काय? पहिला श्लोक नेहमी लक्षात ठेवा. 1, 2, 3 हे तिन्ही श्लोक जे आहेत एकमेकांची वर आधारित आहेत. तर जो व्यक्ती भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतो, विशेषतः ईशावास्यम, जी या जगताची जी सुखी ठेवण्याची भावना आहे, या भावनेचं जो व्यक्ती पालन करतो त्याला सूर असं म्हणतात. त्यालाच साधू स्वभावी व्यक्ती असं देखील म्हणतात. तर मनुष्य जीवन इतर जे 84 लाख प्रकारच्या योनी आहेत यांच्यापेक्षा खूप जबाबदारीची ही एक योनी आहे. म्हणून जे लोक भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतात जबाबदारीने, जे दैवी स्वभावाचे लोक आहेत त्यांना सूर असं म्हणतात. तर याच्या विरुद्ध आहे असुर. सांगा, असुर म्हणजे काय? भगवंतांच्या आज्ञेचं पालन न करणारे. अजून असुर कसे दिसतात? दिसायला कसे असतात? बोला ना पटपट. ओके. नाही दिसत. वाईट. भगवद्गीता ऐकायला येतं ना सर्वांना? भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या नारायण 11वा श्लोक कोणता आहे? गतासून गतासूच. सुरुवात कशी? अशोचानन्व शोचस्तम प्रज्ञा वादांश भाषचे गतासून गताशुच नानुशोचन्ति. गतासून, सु हा जो फक्त शब्द घेतला मी, याचा अर्थ काय आहे? सु. सु म्हणजे काय? सु म्हणजे प्राणशक्ती. हा जो शब्द प्रयोग आहे भगवंत या दृष्टीने करतात की असोचा नन्व सोचस्तम प्रज्ञा वादवश भासचे. जे प्रज्ञा म्हणजे बुद्धिमान, एक पंडितासारखं तू बोलतोस, भगवंत असे म्हणतात अर्जुनाला. तर पंडिताचं लक्षण काय आहे? गतासून, जे गेलेले आहेत, म्हणजे ज्यांचा प्राण निघून गेलेला आहे त्यांच्याबद्दल शोक करत नाही. हे पंडिताची पहिली व्याख्या आहे. तर सु या शब्दावरून असं शब्द प्रयोग आहे असुर शब्दामध्ये. असुर म्हणजे सूर म्हणजे सु म्हणजे ज्यांची प्राणशक्ती फक्त भोग विलास याला म्हणतात. बिलकुल चालत नाही. ज्यांची मानसिकता काय म्हणते, अजून जेवढं सोपं करता येईल तेवढं, ज्यांची मानसिकता केवळ भोगविलासामध्ये आहे, इंद्रिय तृप्तीमध्ये आहे. एवं ग्रहेषु सक्तानाम, या भावनेवर आधारित ज्यांची मानसिकता आहे, ज्यांची प्राणशक्ती, पूर्ण प्राणशक्ती जी आहे या इंद्रिय तृप्तीच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. रात्रंदिवस फक्त हे चिंतन आहे. एवं ग्रहेषु सक्तानाम प्रमत्तानाम तदिहया अत्यक्रामस विज्ञात काल परमदुस्तरा. श्रीमद भागवतम सांगतं की एवं ग्रहेषु सक्तानाम, जसं पशु पक्षी आपल्या फॅमिलीवर अटॅच असतात,
आपल्या घरावर, आपल्या संपत्तीवर आसक्त असतात. कशासाठी? फक्त स्वतःला सुखी करण्यासाठी, स्वतःचा इंद्रिय भोग कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी. आणि त्यांना कोणी डिस्टर्ब केलं ना, त्यांना अजिबात आवडत नाही. आणि जे लोक ह्या गोष्टी करत नाहीत आणि भगवान आध्यात्मिक मार्गामध्ये जातात, ते लोक पण यांना आवडत नाहीत. म्हणजे यांचा प्रॉब्लेम हाईट आहे एकदम. म्हणून यांना कितीही समजवलं तरी ही लोक ऐकत नाहीत. यांना असुर असं म्हणतात. ही असुराची व्याख्या आहे. म्हणून एक असुर म्हणजे काही लोक म्हणाले की शरीर असं एकदम मनुष्यासारखं नसेल, एकदम भयानक केस असतील, असे मोठे मोठे शिंग असतील, दात असतील. असू पण शकतं, नसू पण शकतात. म्हणून असुर कोण आहेत, एक खूप सुंदर आर्टिकल आलं होतं जय अद्वैत स्वामी महाराजांचं BTG मध्ये. ते म्हणतात की असुर कोण आहेत. असुर म्हणजे एक स्वभावाने एक व्यक्ती असू शकतो असुर. तर असुर तुमचा नेबर असू शकतो, असुर असू शकतो ना, तुमचा बॉस असुर असू शकतो, तुमचे नातेवाईक असुर असू शकतात, तुमचे फॅमिली मेंबर असुर असू शकतात, तुमची वाईफ असुर असू शकते तुमचे हजबंड असुर असू शकतात, आपण स्वतः पण असुर असू शकतो. म्हणून असुरी ही एक भावना आहे. म्हणून असुरी भावना आमचे गुरु महाराज म्हणतात की एक बॅड डॉग आहे आणि एक गुड डॉग आहे. तर आपण या दोन्हीपैकी कुणाला जास्त संतुष्ट करतो, म्हणजे जास्त वाईट भावनांना संतुष्ट करतो, जर असं करत असू, भौतिक इच्छांच्या द्वारे अनर्थ पोषित होतात. अनर्थ, माझं एक रूममध्ये जा, एंट्री केली ना, राईट हँड साईडला व्हाईट बोर्ड आहे, त्याच्यावर डस्टर आणि मार्कर आहे, 2 मार्कर घेऊन. तर असुर कुणीही असू शकतो. असुरी ही एक भावना आहे. भगवद्गीता 16व्या अध्यायाचं टायटल काय, शीर्षक काय? दैव असुर संपद विभाग योग. दैवी आणि असुरी भावनांचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर जसा आंतरिक भाव असेल त्यानुसार ठरतं की आपण असुर आहोत की सूर आहोत. तुम्हाला एक रामायण सांगा, रामायणमध्ये कोण सूर होते आणि कोण असुर होते? राम आणि राम कोण होते? भगवंत होते ना ते. अच्छा, ठीक आहे. रावण असुर होता. हा, ठीक आहे. हे असुराचा हा कॉलम आहे. रावण, त्यांच्या विरुद्ध श्रीराम आणि वानर सेना होती. तर वानर तर एकदम जंगली पशु आहेत, है ना, जंगली पशु आहेत. त्यांच्यामध्ये आसुरी गुण होते का? वानर सेनेमध्ये आसुरी गुण होते का? बोला, पटपट बोला. श्रीरामांच्या सेनेमध्ये जे वानर होते त्यांचं सांगतोय. हे दिसायला कसे होते? अतिशय भयावह होता रावण, है ना. तर वानर सेना पशु होते, पण यांच्यामध्ये सगळे दैवी गुण होते. तर हे रामायण झालं. महाभारतामध्ये सूर आणि असुर, सूर कोण होते? सूर स्वभावाचे. आणि कौरव, हे दोघे दिसायला कसे होते? स्मार्ट होते, सुंदर होते दिसायला. तरी सुद्धा कौरवांच्या मध्ये आसुरी भावना होती. ठीक आहे. आता श्रीमद भागवतम मध्ये येऊ. श्रीमद भागवतम मध्ये कोण कोण असुर आहे सांगा?
नाही, डायरेक्ट सूर सांगतो तुम्हाला. प्रल्हाद महाराजांचं कुळ कोणतं होतं? आसुरी कुळ होतं. कोणता श्लोक आहे? सुरवर्य देहिनाम सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात हित्वात्मपातम ग्रहमंदकूपम. कुळ यांचं आसुरी कुळ होतं, पण जन्माला कोण आले? प्रल्हाद महाराज सूर आले. दुसरं वृत्रासूर. वृत्रासुराची बाह्य शरीर पण असुरासारखं होतं. बाह्य शरीर पूर्ण असुरासारखं होतं, मात्र त्यांची आंतरिक भावना काय होती? काय सुंदर प्रार्थना केल्यात वृत्रासुराची. कोण सांगेल एखादी प्रार्थना? अहम हरे तव पादैक मूलम दासानुदासो भवितास्मि भूया मने स्मरितास्तु पतिर्गुणा असते. फार सुंदर प्रार्थना आहेत प्रल्हाद महाराज आणि वृत्रासूर. म्हणजे मी हे अशी नावं का लिहून दाखवले तुम्हाला, की याच्यामध्ये कुळ आणि शरीर आणि या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत. या सगळ्या गोष्टी बाह्य गोष्टी आहेत. भले बाह्य दिसणारं जे शरीर आहे असुराचं असेल, पण आंतरिकदृष्ट्या असे शुद्ध भक्त असू शकतात. म्हणून राजा परीक्षित महाराज 6व्या स्कंदामध्ये ही जेव्हा स्टोरी ऐकतात तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटतं. शुकदेव गोस्वामींना म्हणतात की देवानाम शुद्ध सत्वानाम मुनीनाम अमलात्मना भक्तिर्मुकुंद चरणेनं न प्राय न उपजायते. ही मुकुंद भगवंतांच्या चरणाशी जी भक्ती उत्पन्न होते, ही भक्ती या असुरांमध्ये कसं काय उत्पन्न झाली? हा राजा परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात. देवतांना सुद्धा ही भक्ती प्राप्त होणे दुर्लभ आहे. अशी वृत्रासुरामध्ये जी शुद्ध भक्ती कशी काय प्रकट झाली? मग पूर्ण कथा सांगतात चित्रकेतू महाराजांपर्यंत. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की सूर आणि असुर बाह्य शरीरावर संबून नाही आहेत. आसुरी ही एक भावना आहे, एक मानसिकता आहे, आणि ही मानसिकता कुणामध्येही असू शकते. आपल्यामध्ये ही भावना असू शकते. आहे की नाही आसुरी भावना? 100%. स्वीकार केला तर काम होईल, स्वीकार नाही केला तर कामच होणार नाही. तर ही जी भावना आहे आसुरी भावना, तर हे आसुरी लोक भगवंतांच्या अस्तित्वाला अमान्य करतात आणि स्वतंत्र जे अस्तित्व आहे स्वतःलाच कंट्रोलर समजतात, स्वतःलाच नियंत्रक समजतात आणि त्याप्रमाणे जीवन जगत असतात. म्हणून अशा विचारधारा असलेले जी लोक आहेत त्यांची जी गती आहे नरकाची गती प्राप्त होते त्यांना. आणि म्हणून असे जे लोक आहेत हे आत्महा म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, यांचा आत्मघाती असा शब्द प्रयोग केलेला आहे. ज्यांना आध्यात्मिक रुची आहे, तर ही आध्यात्मिक अरुची असलेली लोक जे आहेत ही समाजामध्ये सगळीकडे दिसून येतात, सगळीकडे दिसतात आणि आध्यात्मिक प्रयत्न अजिबात करत नाहीत. दुसरे जे करतात त्यांना पण थांबवतात. आणि तुम्ही जर अशा लोकांना प्रचार करायला गेलेत, लांब नाही, म्हणजे तुम्ही कुणाला प्रचार करणार? तुमच्या मित्रांना करणार, तुमच्या परिवारातल्या लोकांना करणार. आणि असे बरेच लोक तुमच्या अनुभवात असतील की म्हणजे तुम्ही 10 वेळा सांगितलं असेल तरी सुद्धा एकदा पण ते ऐकत नाहीत की तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे या, भक्ती करा, मंदिरात या, अशा गोष्टी आपण सांगतो नेहमी. पण हे बरेचदा ही अशा प्रकारची लोक ऐकत नाहीत. याच्यामुळे आपण इरिटेट होतो का? जर घरातलेच लोक असतील तर मग होतो, आहे ना? तर काय करायचं अशा लोकांना? काय करायचं? प्रसाद द्यायचा. ओके. अजून एक, त्यांची आध्यात्मिक सुकृती वाढवायची, पण एक ग्रुप बनवायचा ज्याला मी ट्राय करतो शक्यतो. एक ग्रुप बनवायचा, त्या ग्रुपचं नाव ठेवायचं HNS. काय ग्रुप बनवायचा? सांगायचा अर्थ काय? व्हेरी गुड. हम नाही सुधरेंगे. ठीक आहे, आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे कुणी असू शकतात. ऐकलं तर ठीक आहे बाबा, नाही ऐकलं तर तुमची इच्छा. प्रत्येकजण स्वतंत्र आहे, प्रत्येकाला फ्री आहे. जेव्हा ज्यांचं आध्यात्मिक सुकृती वाढेल तेव्हा भगवंत त्यांना स्वीकार करतील. मात्र आपण नकारात्मक नाही व्हायचं, सकारात्मक दृष्टीने त्यांना प्रचार करत राहायचं.
जेव्हा त्यांचं कल्याण होईल तेव्हा होईल. ठीक आहे. तर अशी जी लोक आहेत, आसुरी स्वभावाची लोक, जर समाजामध्ये लिडरशिपच्या भूमिकेमध्ये असतील तर पूर्ण समाज आसुरी भावनांकडे जातो. आणि अशा लीडर जे लोक आहेत त्यांची तुलना केलेली, जसं मेंढ्यांचं एक कळप असतं, जी एक मेंढी जर का पुढे जात असेल आणि ती जर पहिली मेंढी जर विहिरीत पडली तर बाकीच्या पण सगळ्या पडतात. तशा प्रकारे प्रभुपाद सांगतात की ही जी सिव्हिलायझेशन, हे जे समाज आहे, हा समाज ब्राह्मण विरहित समाज आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं बिंडोक समाज. बिंडोक म्हणजे ब्राह्मण या समाजाला मार्गदर्शन करणारा खरा व्यक्ती असतो, जो आध्यात्मिक मार्गदर्शन करतो, सगळ्यांची आध्यात्मिक चेतना उंच घेऊन जातो. अशा या समाजामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना स्थानच नाही. असा जो समाज आहे, हा समाज आत्मघाती समाज आहे. हा सगळा समाज लीडरला फॉलो करतो आणि लीडर जशा प्रकारे जीवन जगतात तशा प्रकारे हे लोक पण जीवन जगत असतात. तर अशी लोक, सगळी लोक नरकामध्ये जात असतात. तर हे लोक वर्करनी जरी अध्यात्माचा देखावा करत असतील, पण हे खरोखर आध्यात्मिक आहेत का? नाही आहेत. महाभारतामध्ये दुर्योधनचे काउन्सिलर होते, काय नाव आहे माहिती आहे? कोणी मामा होते, आग लावे मामा होते. दुर्योधनचा काउन्सिलर होता कनक. कनक नीती नाव ऐकलं तुम्ही? जसं चाणक्य नीती आहे, विदुर नीती आहे, तसं कनक नीती आहे. तर कनक हे दुर्योधनचे काउन्सिलर होते आणि कनक त्यांना फार चांगल्या प्रकारे होईल तेवढं शक्य मार्गदर्शन करत राहायचे. जेव्हा युधिष्ठिर महाराज वनवासामध्ये गेले, हा प्रसंग महाभारतामध्ये आहे, जेव्हा गेले तेव्हा युधिष्ठिर महाराजांसोबत सगळे ब्राह्मण आणि दैवी स्वभावाचे जेवढे पण लोक होते सगळेजण गेले. आणि युधिष्ठिर महाराजांनी थांबवलं की तुम्ही माझ्यासोबत येत आहेत, पण मी एक राजा आहे. जरी म्हणजे तुम्ही माझा आश्रय घेतात याचा अर्थ माझी जबाबदारी होती की तुमच्या सगळ्या ब्राह्मणांचं पालनपोषण करणं हे माझं कर्तव्य आहे. ते म्हणाले की माझ्याकडे तर काहीच नाही, मीच जंगलामध्ये एखाद्या भिक्षुकप्रमाणे जीवन जगणार आहे, तर तुम्हाला मी काय सुविधा देणार आहे? तेव्हा सगळे ब्राह्मण म्हणाले की आम्हाला तुमच्याकडून कोणतीही सुविधा नको आहे, फक्त आम्हाला तुमच्या सोबत राहायचं आहे, तुमच्या संगतीची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळं जातात पुढे जंगलामध्ये. आणि मग तेव्हा कनक दुर्योधनला सांगतात की दुर्योधन बघ, सगळ्यात राजाचं जे वैभव आहे ती म्हणजे जनता आहे. जनता जर का विरोधी झाली तर राजपद जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे तुला अजून पण वेळ आहे. तुला जरी अध्यात्मामध्ये रुची नसेल तरी सुद्धा तू या समाजाला देखावा करण्यासाठी मोठमोठे यज्ञ कर, दान दक्षिणा दे, काहीतरी चांगलं कर, जेणेकरून लोक तुला मानतील की हा दुर्योधन पण एक चांगला राजा आहे. तर ही कनक त्यांना अशा प्रकारे मार्गदर्शन करतात. आणि मग दुर्योधन पण असे छोटे मोठे यज्ञ करत होता, काहीतरी प्रयत्न करत होता, अध्यात्माचा एक देखावा करत होता. तर तशाच प्रकारची दुर्योधनच्या परंपरेचं पालन करणारे आजही मोठमोठे पॉलिटिशियन लोक आहेत समाजामध्ये. ही लोक तुम्हाला जेव्हा इलेक्शन सुरू होतं तेव्हा ही लोक सकाळी मंगल आरतीला मंदिरांमध्ये दिसतील. दुपारी हे लोक चादर काय म्हणतात त्याला, नमाज पढायला मस्जिदीमध्ये दिसतील. आणि संध्याकाळी मेणबत्ती फिरवायला चर्चमध्ये दिसतील. तर यांना आणि आध्यात्मिक विषयांचा दूरपर्यंत संबंध नाही. तर असे लीडर जेव्हा समाजामध्ये येतात, असे आसुरी स्वभावाचे लोक, तेव्हा संपूर्ण समाज जो आहे, मानव समाज, हा अधोगतीला जातो. म्हणून ऋग्वेद सांगतं ओम काय तत् विष्णू परमं पदम सदा पश्यन्ति सूरया. हा जो श्लोक आहे, जे लोक ज्यांचं लक्ष भगवंतांचं चरण कमळ आहे आणि त्याप्रमाणे ती लोक जीवन जगतात, तर त्यांचा जो मार्ग आहे प्रकाशमान मार्ग आहे त्यांचा. त्यांच्या मार्गामध्ये बिलकुल कन्फ्युजन नाही आहे. अगदी दृढपणे भगवंतांना प्राप्त करतात असे लोक. आणि जे लोक भगवंतांच्या आज्ञेचं पालन करत नाही, त्यांचा जो मार्ग आहे हा अंधकारमय प्रदेशामध्ये लोक प्रवेश करतात. ठीक आहे. त्यांना भीती नसते जे लोक भगवंतांचं आज्ञेचं पालन करतात. म्हणून आपण सूर बनलं पाहिजे. ठीक आहे. दुसरा पॅराग्राफ वाचा.
बुद्धिमान मनुष्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जीवात्म्याला लाखो वर्षांची उत्क्रांती व दीर्घकालीन देहांतरानंतरच मनुष्य शरीर प्राप्त होत असते. कधीकधी या भौतिक जगाची तुलना समुद्राशी केली जाते आणि मनुष्य शरीराची तुलना तो समुद्र पार करण्यास योग्य अशा नौकेशी केले जाते. वैदिक शास्त्रे आणि आचार्य साधू संत यांची तुलना कुशल नाविकाबरोबर केली आहे आणि मानव देहाच्या सोयींची तुलना नावेला इच्छित स्थळी जाण्यास मदत करणाऱ्या वाऱ्याबरोबर केली आहे. इतक्या सोयी असूनही जर एखाद्याने मनुष्य जीवनाचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी केला नाही तर त्याला आत्महा किंवा आत्म्याचा वध करणारा असे म्हणावे लागेल. श्री ईशोपनिषद स्पष्ट इशारा देते की अशा आत्महा व्यक्तीला अज्ञानाच्या काळ्या कुट्ट अंधारात प्रवेश करून सतत दुःख भोगावे लागते. हम्म. तर मनुष्य जीवन खूप खूप किमती आहे, खूप महत्त्वपूर्ण जीवन आहे. आणि या मनुष्य जीवनाची तुलना या ठिकाणी 3 याच्यामध्ये केलेली आहे. हम्म. तर आत्मा हा जो शब्द आहे, जो व्यक्ती अशा प्रकारे जीवन जगतो आसुरी भावनेने, तो आत्मा हा आहे. आत्मा हा म्हणजे काय काय याचं वर्ड टू वर्ड मिनिंग काय येईल? आत्म्याची हत्या करणारा. तर आत्म्याची हत्या होऊ शकते का? नाही होऊ शकत. मग असा शब्द का वापरला या ठिकाणी? आध्यात्मिक दृष्ट्या तर आत्म्याची हत्या कधीही होत नाही. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की किती श्लोक आहेत? 11 ते 30 आत्म्याचं वर्णन करतात. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूया नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. तर आत्मा कधीही मरत नाही. आत्मा हा कायमस्वरूपी अमर राहतो. त्याला पाण्यामध्ये भिजवता येत नाही, अग्नीमध्ये जाळता येत नाही. असा आत्मा हा अविनाशी आत्मा आहे. मग आत्मा हा जो शब्द आहे यासाठी म्हटलेलं 16व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर त्रिविधम 21 नंबरचा श्लोक सांगा. आशनम पहिलेला काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वार आहेत. जो व्यक्ती या 3 द्वाराचा मधून प्रवेश करतो तो व्यक्ती आत्मा म्हणजे त्याचं आत्म्याचा नाश होतो. या ठिकाणी सेम त्या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे. तर अशा प्रकारचे जे शास्त्रामध्ये शब्द असतात ना, काही शब्दांचं वर्ड टू वर्ड जे म्हणजे शब्दशः अर्थ आहे हा घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण याच्या मागचा जो आशय आहे, याच्या मागची जी भावना आहे, कधी कधी अशा आपण बरेचसे शब्द प्रयोग करतो ज्या शब्द प्रयोगांचा जर का आपण शब्दशः अर्थ घेतला तर आपल्याला त्याचा अर्थ एकदम चुकीचा निघतो. जसा हा आत्मा हा शब्द आहे. काही काही लोक आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो ना की कुठे चालला तुम्ही? मी गंगेवर चाललो. गंगेवर म्हणजे काय? गंगेवर नाही जाणार आहे ना, गंगेच्या काठावर जाणार आहे. अशा प्रकारचे बरेचसे शब्द आहेत, आपण शब्दशः अर्थ घेत नाही. अजून भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये काय 2रा अध्याय 54 नंबर श्लोक कोणता आहे? प्रज्ञावादांश भाषसे नाही काय काय स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्तस्य केशवा स्थितदी किम प्रभासेत किम किम आसेत किम व्रजेत किम. तर या श्लोकामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत अर्जुनाने. एखादा व्यक्ती ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्याची लक्षणं काय आहेत? तो कसा बोलतो, कसा चालतो आणि कसा 3 प्रकारचे शब्द प्रयोग केलेले आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन जेव्हा भगवंत देतात, कसा बसतो म्हणजे कोणत्या आसनामध्ये बसतो असं आहे का? कसा बोलतो याचा अर्थ कोणत्या भाषेमध्ये बोलतो असं आहे का? नाही. मग काय आहे सांगा बरं. अशा प्रकारे भगवंत एक्सप्लेनेशन देतात की जो व्यक्ती वीत राग भय क्रोध अशा परिस्थितीमध्ये स्वतःला नियंत्रित ठेवतो, आपल्या भावना नियंत्रणात ठेवतो, असा व्यक्ती म्हणजे कसा बसतो, कसा बोलतो,
कसा व्रजेत क्रीम म्हणजे कसा चालतो, अशा उदाहरणासहित भगवंतांनी उत्तर दिलेले आहे. म्हणजे काय, मला सांगायचा अर्थ हा आहे की आत्मा हा जो शब्द प्रयोग केलेला आहे, आत्मा हा शब्द यासाठी केलेला आहे की ज्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि ज्या माणसाने या मनुष्य देहाचा सदुपयोग केलेला नाही आहे, तर असा मनुष्य आपल्या स्वतःची आध्यात्मिक चेतनेचं हनन करतोय, याचा अर्थ आहे आत्मा हा. म्हणजे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि त्याने पुन्हा पशु योनी प्राप्त केलेली आहे, नरकामध्ये जाऊन पुन्हा पशुचं शरीर मिळालेलं आहे, नरकामध्ये शिक्षा भोगून, तर याला आत्मा हा असं म्हटलेलं आहे. तर ही जी ॲनॉलॉजी या ठिकाणी दिलेली प्रभुपाद तात्पर्यामध्ये श्रीमद भागवतमचा 11व्या स्कंदातला 20वा अध्याय आणि 17 नंबर श्लोक, फार सुंदर श्लोक आहे. माझ्या मागे म्हणा सर्वांनी. नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्दी न तरेत्स आत्मः. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. नरदेह म्हणजे हा जो मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे, हा अतिशय सुलभ आहे. कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी सुलभ आहे. पण सुदुर्लभम, हा जो देह मिळालेला आहे अतिशय अतिशय दुर्लभ आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग मनुष्य जीवनाचा त्याला वारा लागतो. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा आपण भ्रमण केल्यानंतर हे मनुष्य देह मिळालेला आहे. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. तर सुकल्पम असं गुरुकर्ण, ही जे प्लवम जे आहे, सेकंड श्रीमद भागवतम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. प्लवंग म्हणजे अशी नौका मिळालेली आहे आपल्याला, अतिशय सुंदर नौका आहे आणि हे सुदृढ नौकेचं नाव आहे मनुष्यदेह. मनुष्यदेह एक नौका मिळालेली आहे आणि या नौकेला चालवणारे गुरु भेटलेले आहेत. गुरु एक कर्णधारच्या भूमिकेमध्ये आहेत आणि नौकेमध्ये आपण बसलेलो आहोत. आणि मया अनुकूलेन नभस्वतेरितम. मया अनुकूल म्हणजे भगवंत सांगतात, हा जो श्लोक, मया अनुकूल म्हणजे माझ्या भावनेने अनुकूल जर एखादा व्यक्ती जीवन जगत असेल, नभस्व तेरितम, पुमान भवाब्धी नतरेच आत्मा. तो व्यक्ती पुन्हा या भौतिक संसारामध्ये त्याचा जन्म होत नाही. आणि जो व्यक्ती या दुर्लभ मनुष्य देहाचा जर का सदुपयोग करत नसेल, तर तो देखील आत्मा हा आहे. तर ही ॲनॉलॉजी परीक्षेमध्ये विचारली जाईल, तुम्हाला नोट करून ठेवा. ठीक आहे. तर आत्मा हा शब्दाचा अर्थ समजला सर्वांना. जो व्यक्ती आध्यात्मिक चेतनेचं काय प्रगती करत नाही आणि ज्याची आध्यात्मिक चेतना खाली इतर योनींमध्ये ज्याची अधोगती होते, त्याला आत्मा हा असं म्हणतात. दुसरं आत्महत्या. हा आत्महत्या वेगळा शब्द आहे ना. आत्महत्या पण अशाच प्रकारचा आहे. जो व्यक्ती या आत्म्याचं कल्याण करत नाही, त्याला स्वतःहून तो स्वतःच्या आत्म्याची हत्या करतो. म्हणजे काय, ज्या आत्म्याच्या उन्नतीची तो हत्या करत असतो व्यक्ती. तर या 3 सुविधा असूनही जो व्यक्ती आपल्या आत्म्याचं कल्याण करत नाही, तो आत्मा हा आहे. ठीक आहे. वाचा. डुक्कर, कुत्रा, उंट, गाढव इत्यादी प्राण्यांच्या आर्थिक गरजा आपल्या इतक्याच महत्त्वाच्या आहेत. परंतु या प्राण्यांच्या आर्थिक समस्या अत्यंत घृणास्पद आणि किळसवाण्या परिस्थितीत सोडविल्या जातात. मनुष्याला निसर्ग नियमांनुसार सुखी जीवनाकरिता सर्व सुखसोयी दिल्या जातात, कारण
मनुष्य जीवन पशु जीवनापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान आहे. मनुष्याचे जीवन डुकराच्या जीवनापेक्षा अधिक चांगले आहे का आहे? एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सर्व सोयी दिल्या जातात, परंतु साधारण कारकुनाला त्या मिळत नाहीत, असे का? याचे उत्तर असे की त्या अधिकाऱ्याला खूप जबाबदारीची कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे सदैव पोटाची भूक शमविण्यात मग्न असलेल्या पशूंपेक्षा मनुष्याला अधिक जबाबदारीची कामे करावी लागतात. तरी देखील आधुनिक आत्महा संस्कृतीने केवळ भुकेल्या पोटाच्या समस्या वाढविल्या आहेत. आम्ही जेव्हा आधुनिक सभ्य माणसाकडे, एक खरा पशूच, जाऊन त्याला त्याच्या व्यवसायाविषयी विचारतो तेव्हा तो उत्तर देतो की आपल्याला केवळ उदरभरणासाठी कार्य करावयाचे आहे आणि आत्मसाक्षात्काराची मुळीच गरज नाही. आत्मसाक्षात्काराच्या आवश्यकतेची निंदा करून व कठोर मेहनत करण्याची त्याची तयारी असूनही बेकारीच्या समस्येचा प्रश्न अत्यंत क्रूर निसर्ग नियमांमुळे त्याला सतत भेडसावत असतो. थँक्यू. तर प्रभुपाद या ठिकाणी आता विषय हा सांगतात की मनुष्य जीवन जे आहे, 2 उदाहरणं सांगतात प्रभुपाद की मनुष्य जीवनामध्ये ज्या सुविधा आहेत इतर पशूंपेक्षा, काय सुविधा आहेत मनुष्य देहामध्ये? सांगा बरं. हां, बोलता येतं, विचार करता येतो. पशूंपेक्षा बुद्धी जास्त आहे. अजून निर्णय घेता येतो. ओके. तर इतर पशूंपेक्षा मनुष्य देहामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते मनुष्य देहामध्ये अतिशय सहजपणे एखादा व्यक्ती आत्म्याचं कल्याण करू शकतो. आणि याच्या तुलनेमध्ये पशु करू शकतात का? कुत्रा कधी भक्तिशास्त्री कोर्स करेल का? नाही करू शकत. संकीर्तन करू शकतो का? करू शकतो का? नाही करू शकत ना. तर या सुविधा त्यांच्यामध्ये नाही आहेत. तर या प्रकृतीच्या नियमानुसार त्यांना या सुविधा नाही आहेत. तर मनुष्य देहामध्ये या सगळ्या सुविधा सहजपणे आहेत. प्रभुपाद उदाहरण सांगतात की समजा एका ऑफिसमध्ये एक अधिकारी आहे आणि दुसरं काय शब्द आहे? क्लर्क. तर एखादा दुसरा एक क्लर्कचं काम करणारा एक मनुष्य आहे आणि एक अधिकारी आहे. दोघांना सुविधा सारख्या असतात का? नाहीत. ऑफिसरला सुविधा जास्त असते, त्याला विशेष प्रकारची केबिन असते बसण्यासाठी आणि तो मेहनत नाही करत, फक्त शब्द त्याच्या एका सहीवर लगेच कामं होतात. त्याच्या तुलनेमध्ये क्लर्कला एवढ्या सुविधा नसतात, एवढे अधिकार पण नसतात. तर असं का केलेलं आहे? कारण अधिकाराचं जीवन आणि जबाबदाऱ्या खूप आहेत, त्यामुळे त्याला सुविधा दिलेल्या आहेत. तसं मनुष्याला या सुविधा यासाठी दिलेल्या आहेत कारण त्याची जबाबदारी आहे आपलं आत्म्याचं कल्याण करणे. जर का तो आत्मकल्याण करत नसेल तर काय प्रकृती काय करते? पुन्हा हे शरीर देत नाही. सुविधा काढून घेतल्या जातात. एखादा ऑफिसर जर का गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जबाबदारीनुसार काम करत नसेल तर त्याला काय केलं जातं? नोकरीवरून काढलं जातं आहे ना, त्याला सुविधा कमी केल्या जातात. अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती मनुष्य देह प्राप्त करून जर का मनुष्य देहाचं फायदा घेत नसेल, आत्म्याचं कल्याण करू शकत नसेल तर त्यांना पुन्हा हे शरीर दिलं जात नाही. 1 टाइम चान्स, OTP एकाच वेळेस दिलं जातं, परत पुन्हा दिलं जात नाही चान्स. तर ही प्रकृतीचे अतिशय कठोर नियम आहेत. तर जे लोक या मनुष्य देहाचा उपयोग करत नाहीत असे जे पाशवी लोक आहेत तर 4 प्राण्यांशी प्रभुपाद तुलना करतात. सांगा बरं. पहिला आहे तर डुक्कर काय करतं? जे नको ते पदार्थ खातं, गटारीमध्ये लोळतात आणि अमर्याद मुलांना जन्म घालतात. काही लिमिट आहे का? काहीच नाही. तर असं जर एखाद्या माणसाचं जीवन असेल तर त्याला डुकराशी तुलना केलेली आहे. दुसरा आहे कुत्रा. कुत्रा म्हणजे त्या कुत्र्याच्या भावनेने जीवन जगणारे लोक आहेत म्हणून प्रभुपाद कुत्र्याची अनालॉजी देतात की कुत्रा म्हणजे काय की त्याची खुशी म्हणजे त्याची सुखाचं जे साधन आहे दुसऱ्यांच्या भावनांवर आधारित आहे. म्हणजे एखादा व्यक्ती माझ्याबरोबर टाईम स्पेंड करेल तर मला बरं वाटेल, माझ्याशी बोलेल तर मला बरं वाटेल,
आणि जसं जॉबसाठी तो व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, काही ठिकाणी जॉब मिळतो, काही ठिकाणी नाही मिळत. विद्यार गौरवे भ्रमी देशे देशे धन उपार्जन करी. विद्या, एखादी डिग्री प्राप्त करून भक्तिविनोद ठाकूर सांगतात देश विदेशामध्ये नोकरी करण्यासाठी जातात, आणि याचा उद्देश काय? फक्त परिवार पोषण, पैसा कमवणे आणि इंद्रिय तृप्ती करणे. जर असं जीवन असेल तर कुत्र्यापेक्षा कमी नाही, असं प्रभुपाद सांगतात. चौथा आहे, तिसरा आहे उंट. उंट जे आहे, उंट प्राणी असे मोठमोठे काटेरी वृक्ष असतात, त्यांचे पाला खाण्याची त्या उंटाला सवय असते, आणि पानं खात असताना त्या झाडाची जी काटे असतात त्याला जिभेला टोचतात, आणि जिभेमधून जे रक्त बाहेर येतं त्याला असं वाटतं की हे झाडाचं पाला किती गोड आहे, झाडाची पानं किती गोड आहेत. हा जो भ्रम आहे, लोक आजकाल जेव्हा डिप्रेशन येतं तेव्हा पण दारू पितात, जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा पण दारू पितात की नाही? तर त्यांना सुखामध्ये पण तेच करायचं आणि दुःखामध्ये पण तेच करायचं, आणि जेव्हा ते खातात आणि पितात तेव्हा त्यांना बरं वाटतं, सुखाचा अनुभव होतो. पण हेच त्यांना कळत नाही की हे आपल्याला आपलं आत्म्याचं अकल्याण होत आहे. तर हे उंट या प्रकारची लोक आहेत. चौथा आहे गाढव. गाढवाला प्रभुपाद सांगतात की असे पण लोक आहेत समाजामध्ये, 14-16 तास काम करणारे लोक आहेत. कशासाठी? फक्त कुटुंब भरणी नवा, सेन्स ग्रेटिफिकेशनसाठी. हा एकमात्र उद्देश आहे. रात्रंदिवस काम 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 आणि काम करतात, आणि म्हणून त्यांची तुलना गाढवाशी केलेली आहे. इतकं काम करायची गरज आहे का? जेवढी गरज आहे तेवढी करा. आजकाल मुलं तुम्ही पैसे जमवणार, बँकेत भरणार, FD करणार, सगळ्या गोष्टी करणार, आणि जेव्हा मुलं मोठे होतील तेव्हा तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवणार. काय उपयोग आहे? जेवढं गरज आहे तेवढं कमवा, बाकीचा वेळ भगवंतांच्या भक्तीसाठी द्या. म्हणून मुलांसाठी कमवा, असं नाही की नाही कमवा असं म्हणत नाही आम्ही. मुलांसाठी कमवा, त्याच्यासोबत मुलांना सगळ्यात जास्त वेळ द्या. ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. जर मुलांना वेळ नाही दिला तर हीच मुलं तुम्हाला पण म्हातारपणी वेळ देणार नाही. मुलांवर संस्कार घडवण्यासाठी वेळ द्या. तर हे जे गाढव प्रवृत्ती जी आहे, रात्रंदिवस फक्त मेहनत करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे, अशा माणसांची तुलना गाढवाशी केलेली आहे. म्हणून गाढव जो आहे ना, एखाद्या मालकाकडे दिवसभर काम करतो, कशासाठी? छोटंसं एवढंसं गवत लागतं त्याला, गवताची एक पेंडी लागते, बस झालं, त्याच्यावर पोट भरतो, आणि रात्रंदिवस त्या मालकाचा तो एकदम नोकर म्हणून प्रामाणिकपणे काम करत राहतो. गवत तर त्याला कुठे पण अवेलेबल आहे, कुठे पण भेटेल, तरी पण इतका राबतो का तो? एकदा एक श्रीमंत मालक होता, त्याच्याकडे एक गाढव होतं, आणि ते दिवसभर काम करायचं. त्या गाढवाला प्रश्न विचारला, का रे बाबा इतकं काम का करतो तू? त्या मालकाकडे एवढं प्रामाणिकपणे काम का करतो? तर तो गाढव म्हणाला की मला अशी एक आशा आहे की माझ्या मालकाची जी मुलगी आहे तिच्याशी माझा विवाह होणार आहे. मग तो म्हणाला की कसं काय, तुला काय कोणी सांगितलं का असं? तो म्हणाला, गाढव म्हणाला, नाही, मी कितीतरी वेळ ऐकलेलं आहे की माझा मालक म्हणतो की जर का तू नीट वागली नाहीस, कुणाला? मुलीला म्हणतो, जर माझ्या म्हटल्याप्रमाणे तर तू वागली नाही तर तुझं लग्न गाढवाशी करून घे. म्हणून गाढव म्हणतो की हम होंगे कामयाब. कामयाब होंगे. तर सांगायचा उद्देश आहे की या आशेने जगणारे लोक आहेत या जगामध्ये, जे केवळ पशुप्रमाणे जीवन जगतात. म्हणून प्रभुपाद कधी कधी अशा कठोर शब्दांमध्ये बोलतात. मग याच्यामध्ये सगळे लोक मोडतात, असं नाही की अनपढ लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत, असं नाही. सगळे वेल एज्युकेटेड लोक, मोठमोठ्या पोस्टवर, श्रीमंत, गरीब, सगळे लोकांची या ठिकाणी तुलना केलेली. तर हे मनुष्य देह जो आहे अतिशय मौल्यवान आहे, हे प्रभुपाद या श्लोकामध्ये सांगतात. ओके, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. श्री राधे. पॉज करा. हे मनुष्य शरीर आपल्याला गाढव व डुक्कर यांच्याप्रमाणे राबण्याकरिता नसून जीवनाची परमावधी प्राप्त करण्यासाठी दिलेले आहे. आपण जर आत्मसाक्षात्काराकडे दुर्लक्ष केले तर इच्छा नसूनही निसर्गाचे नियम आपल्याला कठोर परिश्रम करण्यास भाग पाडतील. सध्याच्या युगात
माणसांना गाढवे आणि ओझेवाहू बैलांप्रमाणे राबावे लागत आहे. असुरांना श्रम करण्याकरिता पाठवण्यात येणाऱ्या ठिकाणची माहिती श्री ईशोपनिषदातील या मंत्रात दिली आहे. मानवी कर्तव्य करण्यात असफल ठरलेल्या मनुष्याला असूर्य नामक ग्रहांवर जन्म घ्यावा लागतो आणि नीच योनीत प्रवेश करून अज्ञान व अंधारात कठोर मेहनत करावी लागते. तरी भौतिकवादी जीवनशैलीची रियालिटी प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. तर महाभारतामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. विदुरजी हा श्लोक सांगतात. सर्वांना माहिती आहे, आहार निद्रा भय मैथुनम च सामान्य एतत् पशुभिर्नराणाम धर्मे हितेषाम अधिको विशेषो धर्मे नाही न पशुभिर समान. तर ह्या ज्या 4 प्रकारच्या ज्या क्रिया या स्लाइडमध्ये दाखवल्यात, आहार आपण पण खातो आणि पशु पण खातात. दोघांना खाल्ल्यानंतरचं जे सुख आहे समान आहे. निद्रा आपण पण झोपतो, कुत्रे मांजरे पण झोपतात. भय आपण पण स्वतःचं रक्षण करतो, ते पण रक्षण करत असतात. आणि मैथुन या सगळ्या 4ही क्रिया पशु आणि मनुष्यांमध्ये समान दिसतात. मग भेद काय आहे? भेद आहे धर्म. धर्म म्हणजे काय? भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणे. धर्मेनहि न पशुभिर समान. ही जी विशेष गुण आहे, धर्म पालन करणे हा एक विशेष गुण आहे मनुष्यामध्ये. म्हणून मनुष्य हा एक विशेष प्रकारचा जबाबदारीचं जीवन आहे. उदाहरण पाहिलं आपण. तर मनुष्य जीवनाच्या ज्या गरजा आहेत, अशाच प्रकारच्या गरजा इतर पशु योनींमध्ये पण आहेत. पण त्याच गरजांच्या पूर्तीसाठी जर का हे मौल्यवान जीवन आपण खर्ची करत असू, तर निश्चितपणे आपण पण पशु आहोत असं शास्त्र सांगतं. तर पशुला किती पाय असतात? 4. आणि जे लोक पशुप्रमाणे आचरण करतात, मनुष्य, ते कोण आहेत? प्रभुपाद सांगतात द्विपाद पशु. किती पायाचे पशु आहेत? द्विपाद पशु. मग एखादा व्यक्ती विवाद घालू शकतो की तुम्ही फार एका मिनिटामध्ये इतकी प्रगती केलेलं जे आजकालचं विज्ञान आहे, तुम्ही एका लाईनमध्ये याची इतकी सोप्या पद्धतीने व्याख्या करता, जसं तुम्हाला काही व्हॅल्यूच नाही. तर सांगा बरं, आजकालची जी वैज्ञानिक प्रगती आहे, ही वैज्ञानिक प्रगती मुळे आपण या मानवी समाजाला खरोखर फार प्रगती केलेली असं म्हणायला पाहिजे का? का नाही म्हणायला पाहिजे? ओके. अजून आत्मसाक्षात्काराबद्दल ते विषय पण घेत नाही, नाव पण काढत नाही त्या गोष्टींचं. म्हणून जितकी पण प्रगती दिसते आपल्याला, ही प्रगती फक्त आहार, निद्रा आणि भय आणि मैथुन किती चांगल्यात चांगलं अपडेट काय म्हणतो ना आपण, तशा प्रकारे करत चालेल. बाकी याच्या पलीकडे काहीही नाही. म्हणून या सगळ्या प्रगतीची तुलना काय केलेली? दलदलीशी केलेली. दलदलीमध्ये किती पण हातपाय हलवले ना आपण खाली जाणार आहेत. याचा अर्थ प्रगती करू नये असं नाही म्हणत आम्ही. जी भौतिक प्रगती आहे ही जर भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून भगवंतांना प्रमुख स्थान देऊन जर तुम्ही करत असाल, तर हा समाज आणि त्यांचे लीडर यांची आध्यात्मिक उन्नती होईल. राजाचं सगळ्यात मोठं यश काय आहे? राजाचं सगळ्यात मोठं यश हे आहे की ते राजे हयात असताना त्यांच्या राज्यामधून किती वैकुंठ लोकात विमानं जात आहेत. हे राजाचं सक्सेस आहे. म्हणून कुंती महाराणी पण अशा प्रगतीची, जी आजकाल जे प्रगत देशांमध्ये इतक्या सगळ्या तंत्रज्ञान वाढलेलं आहे, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, रस्ते आणि फॅसिलिटी, सुखसुविधा आणि काय नाही आहेत. भरपूर भारताच्या तुलनेत इतर देशांनी तर खूप प्रगती केलेली आहे. तर कुंती महाराणी फार सुंदर सांगते पहिल्या स्कंदामध्ये 8वा अध्याय आणि 40 नंबर श्लोकामध्ये, इमे जनपदा श्रुद्वा सुपक औषध विरुद्धा वनाद्रीन द्युदन्वंतो हेदंते तव वीक्षिते. कुंती महाराणी सांगते की हे श्यामसुंदर कृष्ण, तुम्ही जेव्हा हस्तिनापूरमध्ये होता
तेव्हा तुमच्या चरणचिन्हांनी अंकित ही जी हस्तिनापूरची भूमी आहे ही तुम्ही पवित्र केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी हस्तिनापूरचं जे वैभव आहे अनेक पटीने वाढलेलं आहे. आणि ते वैभवाचं वर्णन करते कुंती महाराणी की इमे जनपद आश्रुत्वा, या हस्तिनापूरमध्ये जे जनपद आहेत, जे मोठमोठे हायवे आहेत, तर तुमच्या कृपेने हे वैभव वाढलेलं आहे. आणि जंगलामधलं जे उत्पादन येतं, शेतीचं उत्पादन, जंगलामधले खनिज द्रव्ये आणि खाणेमधून जे उत्पादन येतं ते सुद्धा तुमच्या कृपेने पृथ्वी माता भरभरून देते आम्हाला. आम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही असं कुंती महाराणी म्हणते. म्हणून हे भगवंता, तुम्ही भले द्वारकेचे असाल पण तरीसुद्धा मध्ये मध्ये आमच्याकडे येत चला. तुमच्यामुळे आम्हाला, तुमच्या केवळ उपस्थितीमुळे आम्हाला सुखाचा अनुभव होतो आणि भौतिक ऐश्वर आपोआप वाढत चाललेलं आहे. म्हणून ज्या ठिकाणी कृष्ण भावनाभावित समाज आहे, जो समाज ईशावास्यम भावनेने जीवन जगतो, अशा समाजाला प्रकृती इतकी सपोर्ट करते, इतकी मदत करते की शांतता असते, समृद्धी असते, एकमेकांमध्ये कम्युनिकेशन चांगलं असतं, संबंध चांगले असतात. ज्या खऱ्या गोष्टी सुख देणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी प्रकृती माता देत असते. आणि कधीही अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार नाही जर का कृष्ण भावनाभावित संपूर्ण समाज असेल तर. म्हणून पृथ्वीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की पृथ्वीवर जेवढे पण जीव आहेत, केवळ मनुष्यच नाही, जेवढे पण जीव आहेत या सगळ्यांना जेवायला जेवढं लागतं, खायला प्यायला जेवढं लागतं त्याच्या 20 पट पृथ्वी माता उत्पादन देऊ शकते. एवढी क्षमता पृथ्वी मातेमध्ये आहे. पण केव्हा शक्य आहे? जेव्हा समाज कृष्ण भावनाभावित असेल. म्हणून कदाचित भजन करणारे लोक आहेत या जगामध्ये, त्यांच्यामुळे पाऊस पडतोय, त्यांच्यामुळे सगळ्यांचं पालन पोषण होत असेल. तर ही भजनची कृपा आहे, ही भगवंतांची कृपा आहे. तर केवळ उदरभरणासाठी मनुष्याने काम नाही करायला पाहिजे, तर आत्मसाक्षात्कारासाठी काम करायला पाहिजे. कारण आत्मसाक्षात्कार जरी एखादा व्यक्ती भौतिक स्तरावर म्हणत असेल की कोण आहे देव, देव थोडीच आम्हाला खायला प्यायला देतो, आम्ही मेहनत करतो म्हणून आम्हाला खायला मिळतं. पण तसं नाही. जर भगवंतांनी पाऊसच पाडलं नाही तर ही पूर्ण चेन ब्रेक होईल. तुमच्या घरापर्यंत अन्न तरी कसं पोचणार आहे? म्हणून भगवंत सांगतात, अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवा. म्हणून यज्ञ केला पाहिजे. आणि जो व्यक्ती यज्ञचक्राचं पालन करत नाही तो कोण आहे? कोण आहे? चोर आहे, चोर. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की तो व्यक्ती चोर आहे. म्हणून जे लोक म्हणतात ना, खा प्या मजा करा, कल किसने देखा है, कल जब डंडे पडेंगे तब समझ में आएगा कल किसने देखा है. ओके. तर ही प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, इतकी प्रगती करून सुद्धा लोकांना इतकी मेहनत करावी लागते, बैलाप्रमाणे मेहनत करावी लागते आणि केवळ उदरभरणासाठी कठोर कठोर परिश्रम करावा लागतो. तर इतका कठोर परिश्रम करण्याची गरज नाही आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं भगवंत नक्की देतील. जर कृष्ण भावनाभावित जीवन आहे, आत्मकल्याणाची इच्छा आहे, तर भगवंतची गीतेमध्ये गॅरंटी सांगा 9 पॉईंट योगक्षेमम वहाम्यहम. भगवंत सांगतात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते मी देणार आहे. कसं देणार, काय देणार ते प्लॅनिंग भगवंत करतील. जर का आत्मकल्याणाची इच्छा असेल तर भगवंत सुद्धा आपली जबाबदारी घेतात. तर या श्रद्धेने जो व्यक्ती भजन करतो त्याला भगवंत काही कमी पडू देत नाहीत. ठीक आहे. तर आता टॉपिक थोडा चेंज होतोय. आतापर्यंत भगवंतांच्या ईशोपनिषदाच्या 3ऱ्या मंत्राच्या अर्थाप्रमाणे प्रभुपादांनी भौतिक वादावर आधारित ही जी जीवनशैली आहे यांची कशी दुर्गती होते याचं वर्णन केलेलं आहे. तर आता जे लोक आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात, जर एखाद्या व्यक्तीने खूप सारी प्रगती केली, भौतिक प्रगती केली आणि भौतिक प्रगती केल्यानंतर तो म्हणेल की, जर का प्रभुपादांना तो एक प्रश्न विचारतो ना रिपोर्टर, की तुम्ही भक्तीसाठी इतका वेळ देतायत, जर श्रीकृष्ण नसतील तर? प्रभुपादांनी लगेच प्रश्न विचारला, जर श्रीकृष्ण असतील तर?
तुम्ही काय करणार? जरी भगवंत नसतील समजा, आणि आम्ही मृत्यूच्या वेळी आम्हाला समजलं की भगवंत नाही आहेत, संपूर्ण जीवन त्यांचा असं विचारधारा होती, तुम्ही म्हणजे कुठलीच इंद्रियतृप्ती करत नाहीत, सगळं जीवन एकदम असं नियंत्रित आहे, नॉनव्हेज खात नाहीत, जे नको ते गोष्टी प्यायला पाहिजे त्या पित नाही, बरेचशा तुम्ही नियमांचं पालन करतात, आणि हे सगळं कठोरपणे नियमांचं पालन करून जर तुम्हाला कळालं की या जगामध्ये भगवंत नाही आहेत, तर किती मोठा लॉस आहे तुमचा. प्रभुपाद म्हणाले, आमचा कोणताही लॉस नाही. आम्ही इतक्या आनंदाने जीवन जगलेलो आहोत कृष्ण भावनेमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये इतकं सुखाचा आम्ही अनुभव केलेला आहे की तुम्ही करोडो रुपये खर्च करून जी इंद्रियतृप्ती करतात त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही आध्यात्मिक सुखाचा एक लवलेश पण अनुभव करत नाहीत. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात की आम्ही खूप चांगलं जीवन जगलेलो आहेत, आम्ही आनंदी आहेत. आणि जर का श्रीकृष्ण आहेत हे तुम्हाला जर समजलं, आणि तुम्ही त्यावेळेस तुमच्याकडे फक्त रडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय राहणार नाही. हं. म्हणून खरोखर कृष्ण भावना भावीचे जीवन आहे, किती सुखाचं जीवन आहे. सकाळी उठल्यावर कोण नाचतं का? साक्षात भगवंत पाहत आहेत आपल्याला. सकाळी उठल्यानंतर भगवंतांसमोर डान्स करण्याची सुविधा आहे. जे सुख आध्यात्मिक लोक अनुभव करतात, जे दिव्य तरंगामध्ये त्यांचं जीवन आहे, ही कधी भौतिकवादी लोक याचा कधी अनुभव करत नाहीत. आणि या लोकांच्या विचारधारा अशी, यांना असं नाही की यांना भक्तांना पाहून त्यांना पण वाटतं की अरे किती चांगलं जीवन आहे यांचं, पण त्यांच्यावर मायेचा एवढा मोठा पडदा आहे, ते सोडू शकत नाहीत. त्यांना सोडायची इच्छा असली तरी सुद्धा त्यांना माया परत पकडते माया. तर या ठिकाणी आता प्रभुपाद हे सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने भौतिक प्रगतीकडे थोडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याने पूर्ण वेळ अध्यात्मामध्ये दिलेला आहे, आणि यदा कदाचित असा व्यक्ती विफल ठरला आध्यात्मिक मार्गामध्ये, तर त्याचं काय नुकसान होणार आहे. आणि जर एखादा व्यक्ती भौतिक प्रगती, खूप सारी प्रगती केली त्याने, आणि या जन्मामध्ये तो खूप मोठा ऑफिसर बनला, पैसे कमवले, आणि जर का त्याचा मृत्यू झाला, तर या जगात कमवलेलं मान सन्मान, प्रतिष्ठा, पैसा, डिग्री पुढच्या जन्मामध्ये कामी येणार आहे का? नाही येणार आहे. या जन्मातला समजा तो एखादा व्यक्ती IPS बनला, आणि त्याचा परत जन्म झाल्यानंतर ते त्याची IPSची डिग्री घेऊन जर गेला, मला जॉबला घ्या, घेतील का त्याला? नाही घेणार. त्याला पुन्हा ABCD पासून सुरू करावं लागेल. तर हे भौतिक जीवन आहे. तर त्या तुलनेमध्ये आध्यात्मिक पण असंच आहे का, असं प्रभुपाद या ठिकाणी स्पष्ट करून सांगतील. तर भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचं प्रभुपाद थोडं रेफरन्स करून सांगतात. वाचा तात्पर्य. भगवद्गीतेत 6.41 ते 43 असे म्हटले आहे की जर एखाद्याने आत्मसाक्षात्काराकरिता खूप प्रयत्न करून देखील यशस्वी होऊ शकला नाही, तरी त्याला शुची, आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत ब्राह्मणाचे कुटुंब किंवा श्रीमंत वैश्य किंवा व्यापारी कुटुंबात जन्म मिळतो. भगवत साक्षात्काराच्या प्रयत्नात अयशस्वी झालेल्या व्यक्तीला त्याच्या या जन्मातील प्रामाणिक प्रयत्नांचा मोबदला म्हणून पुन्हा एक संधी दिली जाते, असाच याचा अर्थ होतो. एखाद्या अयशस्वी साधकाला अशी संधी लाभून प्रतिष्ठित कुटुंबात जन्म मिळत असेल तर यशस्वी साधकाच्या पदाविषयी कल्पनाच केलेली बरी. भगवत साक्षात्काराकरिता केवळ प्रयत्न जरी केला तरी साधकाला श्रीमंत किंवा उच्च कुळातील जन्माची हमी मिळते. या उलट जे प्रयत्न सुद्धा करीत नाहीत, ज्यांना भ्रमातच राहावेसे वाटते आणि जे अतिशय जडवादी असून भोगासक्त आहेत, अशा लोकांना वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नरकाच्या काळ्या भिन्न प्रदेशात प्रवेश करावा लागतो. असे जडवादी असुर कधी कधी धार्मिकतेचा आव आणतात, परंतु भौतिक समृद्धी हाच त्यामागचा अंतिम उद्देश असतो. भगवद्गीतेत 16.17-18 आत्मसंभावित या शब्दात अशा असुरांचा धिक्कार केला आहे. हे असुर कपट कारस्थानाने मोठे होऊन मूळ जनतेच्या मतांवर व स्वतःच्या भौतिक संपत्तीच्या बळावर शक्ती मिळवितात. आत्मसाक्षात्कार व ईशावास्य, भगवंतच सर्व संपत्तीचे स्वामी आहेत, या भावनेचे ज्ञान नसलेले हे असुर निश्चितच अंधकारमय प्रदेशात प्रवेश करतात. फार सुंदर सांगितलं प्रभुपादांनी. भगवद्गीतेचं 6व्या अध्यायातलं प्रभुपाद या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने भगवत भक्ती करत असताना, सांगा कोणता श्लोक आहे? नाही, त्याच्या अगोदर
अर्जुन काय प्रश्न विचारतो? नाही, 2.42 6.37 सांगा. नाही, तो 9.431 आहे. वा, व्हेरी गुड. हां, नाही नाही नाही, हा नाही, हा नाही. काय कृष्ण? हां, येस येस. तर हा अर्जुन प्रश्न का विचारतो? खूप सुंदर टॉपिक आहे, लक्षपूर्वक आहे का? अर्जुन हा प्रश्न यासाठी विचारतो की 6वा अध्याय, काय शीर्षक आहे 6व्या अध्यायाचं? ध्यान योग. तर त्याच्यामध्ये योगी कसा प्रगती करतो याचं वर्णन केलेलं आहे. तर योगामध्ये 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे योगारूढ अवस्था, योगारूढ अवस्था, वृक्ष, योगारूढ आणि योगारूढ. ब्रह्मचारी सोडून कोण सांगेल याचा अर्थ काय? कुणाला कोणाला यांच्यापैकी कोणाला? योगारूढ. ओके. आणि योगारूढ वृक्ष? हां, अच्छा, थँक्यू. अजून कोण सांगेल? याचं कसं समजायचं उदाहरणावरून? एक उदाहरण दिलं होतं, आठवतं कोणाला? ट्रेनमध्ये बसलेले हां, व्हेरी गुड. हा ट्रेनमध्ये बसलेला आहे आणि हा पकडतोय. याने परिपूर्णता प्राप्त केलेली आहे आणि हा प्रयत्न करतोय, साधक आहे आणि हा साधना सिद्ध झालेला आहे, प्रॅक्टिस केलेली. पण तरी सुद्धा यांचं वर्णन कशावर ठरतं की कोण योगारूढ आहे आणि कोण योगारूढ वृक्ष आहेत? कशावर, कसं समजायचं? नाही, इच्छा, भौतिक इच्छा. स्पेशली ज्यांच्यामध्ये भौतिक इच्छा खूप जास्त आहेत आणि प्रॅक्टिस पण करतोय, तर त्याला योगारूढ वृक्ष म्हणतात. आणि ज्यांच्यामध्ये भौतिक इच्छा कमीत कमी आहेत, नाहीच्या बरोबर आहेत, त्यांना योगारूढ म्हणतात. तर अर्जुन प्रश्न हा विचारतोय की या माणसाने तुमच्या प्राप्तीसाठी सगळं काही सोडलेलं आहे आणि तुमच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे. तर असा व्यक्ती जर का कदाचित काही होऊ शकतं, जर मार्गभ्रष्ट झाला तर एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे त्याची परिस्थिती होऊ शकते का? बरोबर ना, असंच ना? हां, छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे त्याची परिस्थिती होते का? तर भगवंतांचं उत्तर काय सांगा? मी भगवद्गीता आणली. नही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. याचं काहीही, कोणतीही प्रकारची दुर्गती होत नाही. का? कारण तो कल्याणकारी मार्गामध्ये लागलेला आहे, म्हणून त्याचं नेहमी कल्याण होत असतं. ही भगवंतांची गॅरंटी. तर कल्याण कसं होतं? पुढे सांगतात भगवंत की जो व्यक्ती मार्गभ्रष्ट झालेला आहे तर त्याला पुन्हा भगवंत सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्ट अभिजायते. सुचिनाम श्रीमताम घे, यांना शुची आणि यांना श्रीमंत, यांना असा जन्म प्राप्त होतो आणि मग हे पुन्हा जन्म घेऊन पुन्हा अर्धवट राहिलेली भक्ती करतात. याच्यामध्ये कोणताही नुकसान नाहीये. अगोदरच भगवंत गॅरंटी देतात. नेहा विक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा 2ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. भक्तीची एवढी महिमा आहे की जो व्यक्ती थोडीशी देखील प्रगती करतो त्याचं खूप मोठ्या भयातून रक्षण होत असतं. तर याच्यावर एक आचार्यांनी फार सुंदर टीका लिहिलेली आहे. भगवंत म्हणतात तुझ्यामध्ये भौतिक इच्छा आहेत ना, कुणामध्ये? योगारूढ वृक्ष. भौतिक इच्छा आहेत
आणि भक्ती पण करतो, पण भक्ती पण सोडायची नाही, भौतिक इच्छा पण सुटत नाहीत. हं? तर भगवंत म्हणतात, तू माझी शरणागती घेतलेली आहे ना, पण भौतिक इच्छा पण आहेत पाहिजेत तुला. पण तू माझी शरणागती घेतल्यामुळे तू माझा सेवक बनलेला आहे. हं? त्यामुळे तुझं जे जीवनशैली आहे, जे स्टँडर्ड आहे, ते मी का तुला अशी भौतिक इंद्रियतृप्ती प्रदान करू? हं? तर तुला मी काय करेल, या जगातली सगळ्यात टॉपमोस्ट जी इंद्रियतृप्ती आहे, कुठे आहे? स्वर्गामध्ये. म्हणून योगारूढक्षला स्वर्गामध्ये पाठवतात. जनरली स्वर्गामध्ये कोण व्यक्ती जातो? ज्याने पुण्य केलेलं आहे. हं? आता पुण्य केलेला व्यक्ती समजा स्वर्गामध्ये त्याचं पुण्याचं प्रमाण समजा त्याच्याकडे 1,000 रुपये आहेत. हं? आणि स्वर्गामध्ये मी एक उदाहरण सांगतो. एखाद्या व्यक्तीकडे 1,000 रुपये आहेत आणि त्याला एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं आहे. हं? तर किती दिवस राहू शकतो तो? एका दिवसाचं भाडं आहे 100 रुपये. किती दिवस राहतो? 10 दिवस. जर का त्याच्याकडे 950 रुपये असतील तर 9.5 नाही चालत तिथं. फक्त 9 दिवस राहू शकतो. आणि ते 50 रुपये तेवढ्याच ह्या तुलनेतलं जे पुण्य आहे ते पुण्य घेऊन जे 9 वर्ष आहेत, खूप डिटेल्समध्ये नको जायला, ते पुण्य घेऊन तो पृथ्वी लोकावर येतो आणि मग पुन्हा हे जनरली सगळ्या पुण्यकर्मी लोकांसाठी होतं. आणि जर पुण्य संपलं तर स्वर्गामधून त्यांना पाठवलं जातं, चला आता तुमचं वेळ संपलेला आहे, तुम्ही खाली जा. पण जो भगवंतांची भक्ती करतो आणि ज्याच्यामध्ये भौतिक इच्छा पण आहेत, तर हा व्यक्ती पुण्यकर्मी केलेल्या जो मनुष्य आहे याच्यासारखा स्वर्गात निवास करत नाही. हा डायरेक्ट भगवंतांचं रिकमेंडेशन लेटर घेऊन इथे जातो आणि तिथे लेटर दाखवतो. लेटर बघितलं की याला नो लिमिट, काही मर्यादा नाही, किती दिवस राहायचं. किती दिवस राहतो तो व्यक्ती? जोपर्यंत बस जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत इथं राहतो. ठीक आहे. आणि इथं राहिल्यानंतर जेवढ्या इच्छा होत्या त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा पृथ्वी लोकावर येतो, स्वर्गातून बॅक टू पुन्हा रिटर्न पृथ्वी लोकावर येतो आणि इथं मग तो श्रीमंत घरात जन्म घेतो आणि इथं घेऊन भक्ती करतो. अजून पण इच्छा त्याच्या आहेत, पण भगवंत सांगतात की असा जो भ्रमण करणारा योगी मी त्याचं रक्षण करतो. म्हणजे भगवंत रक्षण पण करतात आणि इंद्रियतृप्ती पण देतात. म्हणून प्रभुपाद सांगतात ना की आमच्या आंदोलनातले किती लोक जातील? हां, कुठे जातील? अजून पण वेळ आहे. भजन कसं करायचं आपल्याला? भजन कृष्णेर संसार कोरी छाडी अनाचार. आपल्याला भगवंतांची भक्ती अशी करायची की भौतिक इच्छांना पोषित करणारी भक्ती नाही करायची. भौतिक इच्छा जेवढ्या असतील तितकं आपलं कर्मबंधन वाढेल. म्हणून बी केअरफुल. तर अशा प्रकारे योगारूढ आणि योगारूढ व्यक्तीचं प्रवास असतो. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात की असा व्यक्ती जो आहे सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्ट अभिजायते. असा योगभ्रष्ट झालेला व्यक्ती पुन्हा श्रीमंत आणि ब्राह्मण परिवारामध्ये जन्म त्याचा होत असतो. आणि ब्राह्मण परिवारात जन्म झाल्यानंतर जर का मी तुम्हाला आउट ऑफ सिलेबस एक गोष्ट सांगतो महत्त्वाची. जर भक्तांच्या घरात जन्म होतो एखाद्या मुलाचा, मी एक कार्यक्रमाला गेलो होतो काही दिवसापूर्वी आणि एक पती पत्नी मला म्हणाले की प्रभूजी आम्ही तिकडेच येतोय, मंदिरात तुम्हाला सोडतो. चला सोडा. तर मग येता मी त्यांच्यासोबत येत होतो आणि त्याची एक मुलगी होती छोटी, तिला ओळखतो मी चांगलं. तिला मी विचारलं की बेटा किती चांटिंग करते ना, किती राऊंड चांटिंग करते तू? तर ती काहीच बोलली नाही, शांत बसली. मग तिची आई म्हणाली की प्रभूजी ती कधीतरी एखादी माळा करते. म्हणलं अरे तुमच्या घरात तुम्ही म्हणजे जेव्हा विवाह झाला तुमचं वैष्णव दोघेजण भक्त होते म्हणून तुमचं मॅरेज झालेलं आहे. मी ओळखतो त्यांना चांगलं. तर ती मुलगी आता 8-9 वर्षाची. मग तिला सांगत नाही का तुम्ही जप करायला? मग माताजी आणि प्रभूजी म्हणाले की आम्ही मुलांना फोर्स करत नाही.
भक्ती करण्यासाठी. म्हणलं का करत नाहीत? नाही, आमचे काउन्सिलर पण कधी कधी मुलांबद्दल असं सांगतात. मग येताना आम्ही फक्त 10 मिनिटाचा प्रवास केला. मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्यांचे कान उघडले असतील असं मी आशा करतो. तर या श्लोकानुसार भगवंतांच्या 6व्या अध्यायामध्ये भगवंताची गॅरंटी घेतात, मी अशा व्यक्तीला भक्ताच्या घरात जन्माला घालतो. कशाला जन्माला घालतात भगवंत? कशाला जन्माला घालतात? फक्त आणि फक्त भक्ती करण्यासाठी. मग जर आई वडील, मी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीची इच्छा आहे का रोज सकाळी उठून स्कूलला जायची? तरी तुम्ही फोर्स करता की नाही? का का फोर्स करता? कारण जर शिकली नाही, करिअर घडणार नाही, पैसे कमवता येणार नाही. ह्याची तुमची श्रद्धा पैशावर जास्त आहे, शिक्षणावर श्रद्धा आहे, भक्तीच्या गोष्टींवर श्रद्धा नाही. तर तुम्ही फोर्स करायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आणि फोर्स म्हणजे काय? असं जोर जबरदस्ती नाही. तर त्यांना मी 3 गोष्टी सांगितल्या. एक, गृहस्थाचं एक कर्तव्य आहे मुलांना एक नॉलेज देणं, आध्यात्मिक ज्ञान देणं, सुविधा आणि इन्स्पिरेशन, प्रेरणा देणं. ज्ञान, सुविधा आणि प्रेरणा. या 3 गोष्टी ज्या मुलांचा जन्म भक्तांच्या घरात झालेला आहे, त्या गृहस्थांनी या 3 गोष्टी जरूर द्यायला पाहिजे. जर या 3 गोष्टी नाही दिल्या तर भगवंतांच्या या सांगितल्याप्रमाणे त्या आत्म्याचं कल्याणाचा जो मार्ग आहे, आपण एक तर स्लो करतोय, एक तर झिरो करतोय. ही जबाबदारी गृहस्थांची. कारण भगवंतांची इच्छा आहे की भक्तांच्या घरात जन्म यासाठी द्यायचा आहे. ज्ञान काय द्यायचं त्यांना? जे प्रभुपादांनी दिलेलं जे परंपरेचं ज्ञान आहे, हे ज्ञानासाठी आपण त्यांना स्वतः शिकवलं पाहिजे किंवा कुणाकडून तरी शिकवायला पाठवलं पाहिजे. सुविधा, भक्ती करण्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतात सगळ्या सुविधा त्यांनी द्यायला पाहिजेत. आणि प्रेरणा म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्पिरेशन आहे की तुमच्या आदर्श उदाहरणाद्वारे मुलांना शिकवा की भक्ती करणं किती गरजेचं आहे. भक्तीसाठी आम्ही कसं वेळ काढतो, कशा गोष्टी आम्ही बॅलन्स करतो, भक्तीला कसं प्रायोरिटी ठेवतो, या सगळ्या गोष्टी त्यांना दिसू द्या तुमच्या उदाहरणावरून. तेव्हा ते मुलं आत्मसाक्षात्कार करतील आणि वैष्णव बनतील. तेव्हा तुमचा पण उद्धार होईल 21 पिढ्यांचा. 21मध्ये तुमचा पण नंबर लागेल. त्यांना ते सांगत होतं की शुद्ध वैष्णव घडवा तुमच्या घरात. सुविधा आहेत, चांगलं आहे. म्हणून जे गृहस्थांच्या घरात मुलं जन्माला आले होते ते विशेष आहेत. मागच्या जन्मात त्यांनी काही ना काही चांगलं केलेलं आहे. तर त्यांच्या भक्तीला पुन्हा वाढवण्यासाठी या 3 गोष्टी जर नाही दिल्या तर काय उपयोग आहे? अजून लेंथी प्रोसेस होईल, अजून त्यांचे जन्म वाढत जातील. तर ही आहे आध्यात्मिक प्रगती, अशा प्रकारे होत असते. एक छोटी कथा सांगतो तुम्हाला. ध्रुव महाराजांची कथा माहिती आहे सर्वांना. ध्रुव महाराज किती वर्षाचे होते? 5 वर्षाचे होते. आणि फक्त 6 महिन्यामध्ये त्यांनी भगवत प्राप्ती केली की नाही? 6 महिन्यामध्ये. तर अतिशय कठोर तपस्या केली ध्रुव महाराजांनी. 6 महिन्यामध्ये भगवत प्राप्ती केली आणि भगवंतांनी दर्शन दिलं. भगवत प्राप्ती झाल्यानंतर त्या वनामध्ये अनेक वर्षांपासून अनेक साधू संत वेगवेगळ्या आपापली स्वतःची कुटी बनवून भजन करत होते, तपस्या करत होते. तर एकेकाच्या मनामध्ये अशी शंका यायला लागली की हा मुलगा इतका छोटासा मुलगा आहे आणि आत्ताच आला आणि याच्यावर भगवंत लगेच खुश झाले, याला दर्शन दिलं, याच्यावर कृपा केली, याचं कल्याण झालं. का भगवंत भेदभाव तर करत नाहीत ना, पक्षपात तर करत नाहीत भगवंत. अशा प्रकारे एकाची मनात शंका आली, त्याने दुसऱ्याशी डिस्कस केलं, त्याने तिसरा चौथा, असे सगळे साधू संतांच्या मनात फार मोठा संशय निर्माण झाला. आणि हे नारद मुनींना समजलं की पृथ्वी लोकावर फार गंभीर विषय झाला. कारण समाजाला मार्गदर्शन करणारे जे साधू संत आहेत त्यांच्या मनातच अश्रद्धा जर निर्माण होत असेल तर हे लोक समाजाला काय मार्गदर्शन करणार आहे. म्हणून यांना गायडन्स करणं फार गरजेचं आहे. म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मीटिंग बोलवतात. आणि मीटिंगमध्ये सगळे साधू संत नारद मुनींना सांगतात की आम्ही काही अतिशयोक्ती किंवा चुकीचं बोलत नाहीत, जे आमच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे ते सांगतोय आम्ही. आजकाल खरोखर आम्हाला असं वाटतं की भगवंत भेदभाव करायला लागलेले. आम्ही इतक्या वर्षापासून सगळं काही सोडून या ठिकाणी भगवंताच्या भक्तीसाठी वेळ देतोय आणि अजूनही आमच्यापैकी कुणालाही भगवंतांनी दर्शन दिलं नाही, कृपा केली नाही. आणि ध्रुव जो लहान मुलगा होता त्याला लवकर कृपा केली.
तर नारद मुनी म्हणाले, तुमचं म्हणणं तर खरं आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. तर मला पण जास्त वेळ तुमच्यासोबत बसलो तर माझी पण अश्रद्धा होईल. तर तर मला लवकर याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. मग नारद मुनी डायरेक्ट पृथ्वीलोक टू डायरेक्ट वैकुंठात जातात आणि भगवंतांना प्रणाम करतात की प्रभू फार मोठं आध्यात्मिक संकट आलेलं आहे. तर भगवंत म्हणाले, काय झालं? की सर्व साधू संतांच्या मध्ये अशा प्रकारची तुमच्याविषयी दुर्भावना, शंका निर्माण झालेली, तर काहीतरी उपाययोजना करा, काहीतरी मार्गदर्शन करा. तर मग नारद मुनी सर्व घटना सांगतात की ध्रुवाला तुम्ही दर्शन दिलं आणि अजून कुणालाही दर्शन दिलं नाही संतांना. तर भगवंत म्हणाले की काही काळजी करू नको, तू जा पृथ्वीलोकावर आणि उद्या किंवा परवा त्याचं उत्तर त्यांना मिळेल. आणि त्यांना एवढं सांग की नदीच्या काठावर एक मोठं वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली सगळेजण एकत्र जमा उद्याच्या दिवशी, आणि दिवसभरात एक नौका येईल त्या ठिकाणी आणि त्या नौकेमध्ये तुम्ही सगळ्यांनी बसायचे. आणि मग नारद मुनी पृथ्वी लोकावर येतात, सर्व साधू संतांना जमवतात एकत्र, आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी नदीमध्ये एक नौका येते आणि त्या नौकेमध्ये सर्व साधू संत बसतात आणि नौका पुढे जात असते. सगळे साधू संत कोण एकमेकांशी बोलत असतात, नामजप करत असतात, हरे कृष्णा हरे कृष्णा. हां, तर असं निसर्ग रम्य वातावरण असतं नदीच्या काठावर, सुंदर झाडं असतात, बगीचे असतात, असं पाहत पाहत जात असतात. आणि पुढे गेल्यानंतर अतिशय लांब अंतरावर एक पांढऱ्या रंगाचं डोंगर दिसतो त्यांना. तर सगळ्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण होते की हा डोंगर कसला आहे. सगळे आजूबाजूला झाडं आहेत, हिरवेगार झाडं आहेत, मात्र हा डोंगर पांढऱ्या रंगाचं काय? तर त्यांना असं वाटलं की हा नौका चालवणारा जो माणूस आहे, हा या भागातला जुना माणूस असेल, आणि म्हणून कदाचित याला माहिती असेल या ठिकाणच्या सगळ्या गोष्टींचं, त्याला माहिती असेल. मग त्यांना विचारतात, नौका चालवणाऱ्या माणसाला विचारतात की सांगा, या ठिकाणी हा जो डोंगर दिसतोय हा कसला डोंगर आहे पांढऱ्या रंगाचा? तर तो नौका चालवणारा मनुष्य म्हणतो की मी खूप वयस्कर मनुष्य आहे आणि अनेक वर्षापासून मी या ठिकाणी राहतो, आणि माझ्यामध्ये एक गुण आहे, तो म्हणजे सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे पास्ट, फ्युचर आणि या सगळ्या गोष्टी, वर्तमान, भूत, भविष्याच्या सगळ्या गोष्टी मी जाणतो. मग याच्या आधारावर मी तुम्हाला या डोंगराची तो ओळख करून देतो. तर तो नौका चालवणारा मनुष्य म्हणाला की हा जो डोंगर आहे, पांढरा डोंगर, तुम्ही काही दिवसापूर्वी ध्रुव नावाचा मुलगा या ठिकाणी आला होता जंगलामध्ये, त्याने तपस्या केली आणि त्याला भगवंतांनी दर्शन दिलं. तर साधू संत म्हणाले, हो आम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल. तर ते नौका चालवणारा माणूस म्हणाला, जो ध्रुव तुम्ही आत्ता पाहतायत, त्याने काही महिन्यामध्ये भगवत प्राप्ती केलेली आहे. तर त्याच ध्रुवाचे अनेक अनेक जन्माची जी तपस्या करून जे शरीर झिजलेलं आहे आणि प्राण सोडलेला आहे, असं शरीर झिजल्यानंतर जी हाडं होती, ती हाडं सगळी एकत्र करून हा एक डोंगर तयार झालेला आहे. तेव्हा त्या ध्रुवाला या जन्मामध्ये भगवत दर्शन झालेले, भगवत प्राप्ती झालेली. आणि मग सर्व साधू संत म्हणाले की बस बस झाला, आता यू टर्न घ्या. जिथून आम्हाला पिकअप केलं तिथे ड्रॉप करा. आणि मग तिथून नौका यू टर्न घेतात, त्यांना सगळ्यांना सोडतात. आणि साधू संतांना समजते की आपण काय चूक केली आणि काय करायला पाहिजे आपण. आणि ते नौका चालवणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण असतात. तर समजलं, या कथेच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की भक्तीचा जो उदय आहे, हा उदय अनेक जन्माची जेव्हा सुकृती एकत्र होते, तेव्हा भक्तीचा उदय होत असतो. भक्ती काय असं एका जन्माची गोष्ट नाही. म्हणून आपल्या सोबत, आपल्या बाजूला कोण मनुष्य बसलेला आहे आपल्याला माहिती नाही, याने आध्यात्मिक जीवनामध्ये किती प्रगती केलेली आहे. आपण कदाचित कोणाचा आंतरिक भाव नाही ओळखू शकत. तर ह्या आपल्यासाठी सर्व गोष्टी अदृश्य आहेत. तर भगवंत अशा प्रकारे एखाद्याचं कल्याण करत असतात. म्हणून ही जी भगवंतांची गॅरंटी आहे, भक्ती योगाची जी गॅरंटी आहे, जो व्यक्ती भगवंताची भक्ती करतो त्याचं कोणतंही नुकसान होत नाही. तर हे प्रभुपाद या ठिकाणी सांगू इच्छितात. म्हणून हे जे प्रभुपाद बऱ्याच वेळा सांगतात की भक्ती सोडू नका, भक्ती कधीही सोडू नका. भक्ती म्हणजे विशेष करून इस्कॉन हे जे आंदोलन आहे, अतिशय शुद्ध भक्तीचं आंदोलन आहे, हे तर कधी सोडू नका. गौर गोविंद स्वामी महाराजांना विचारलं होतं एकदा की महाराज, असं तुम्हाला असं वाटत नाही का की इस्कॉन आंदोलन सोडून द्यावं आणि भजन करावं, तुम्ही तर एवढे
भजनमध्ये तुम्हाला रुची आहे. तर गौरगोविंद स्वामी महाराज म्हणाले, हां मला वाटतं इस्कॉन आंदोलन सोडून द्यावं, पण कधी सोडावं असं वाटतं, ज्या दिवशी माझा गळा सुराने कापला जाईल त्या दिवशी मी प्रभुपादांचं आंदोलन सोडेल. तोपर्यंत मी प्रभुपादांसाठी नेहमी कार्यरत राहील. तर ही जी नौका आहे, भक्तीची नौका, अतिशय दुर्लभ नौका आहे. तर म्हणून या नौकेमध्ये बसत राहायचं. मतभेद झाले, काही विश्व झाले, तरीसुद्धा नौका सोडायची नाही आणि उडी कधी मारायची नाही. म्हणून यश निश्चित आहे. अशा प्रकारे भगवंत भक्तीची गॅरंटी देतात. तर ज्या व्यक्तीची भक्ती अपूर्ण राहिलेली, तर त्याच्यासाठी भगवंत ही गॅरंटी देतात. जर व्यक्ती यशस्वी झाला, एखादा साधक यशस्वी झाला, तर तो व्यक्ती भगवंतांच्या धामाची प्राप्ती करत असतो. म्हणून हे जे सूर जी भावनेने जी जीवन जगणारे लोक आहेत, भगवत भावनेने जीवन जगणारे लोक आहेत, त्यांचं नेहमी कल्याण होत असतं. अशा प्रकारे प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. म्हणून ईशावास्यम जी भावना आहे याचं आपण पालन केलं पाहिजे. लास्ट वाला पॅराग्राफ वाचा. निष्कर्ष, कन्क्लूजन. निष्कर्ष असा की मानव या नात्याने आपल्याला आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडावयाचे नसून ज्या भौतिक जीवनाच्या समस्यांमुळे आपण निसर्ग नियमांच्या कचाट्यात सापडलो आहोत त्या समस्या सोडवण्याकरिता मनुष्य जन्म मिळालेला आहे. तर प्रभुपाद हे सांगतात की जे लोक आसुरे नामक नरकापासून वाचायचं असेल तर त्यांनी भगवत भावनाभावित जीवन जगलं पाहिजे. तर भगवंत असं का म्हणतात की क्रोधित होऊन भगवंत म्हणतात का अशा माणसांना मी नरकामध्ये टाकेल. जो व्यक्ती फार फार पापी आहे अशा व्यक्तीला आसुर बनवतात भगवंत. आणि असं म्हटलेलं आहे की ज्या माणसाने 100 वेळा नरकाची प्राप्ती केलेली, म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाला, पुन्हा नरकात गेला, पुन्हा शिक्षा भोगली, परत पशु बनला, जे पण बनला असेल, परत मनुष्य मिसयूज केला लाईफचं, परत नरकात गेला, असं जर 100 वेळा त्याचं जाणं येणं झालं असेल तर त्याचा परमनंट जॉब होतो नरकामध्ये. त्याला एक पोस्ट दिली जाते. बरोबर आहे ना, ट्रेनिंग द्यायची गरजच नाही. ट्रेनिंगमध्ये पैसा वेळ खर्च होतो. त्याला सगळं माहिती होतं कुठल्या एरियामध्ये काय चालतं, कुणाला किती फटके मारावे लागतात. तर अशा माणसाला कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी जॉब मिळतो. तर भगवंत या ठिकाणी हे सांगतात की अशा माणसाला आसुरी योनीमध्ये पुन्हा जन्म मिळतो आणि आसुर कुळात पण कधी कधी जन्म मिळतो. अजून पुन्हा भगवंताचा द्वेष करेल. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर भागवतमच्या या विषयावर फार सुंदर टीका लिहितात. भगवंत अजिबात काय म्हणतात क्रूर नाहीत. जसं इतर धर्मांमध्ये भगवंताची व्याख्या केली जाते, जर तुम्ही माझ्या आज्ञेचं या ग्रंथामध्ये लिहिल्याप्रमाणे जर पालन नाही केलं तर तुम्ही नरकामध्ये जाणार. तर हे त्यांच्या धर्मामध्ये भगवंताची क्रूरपणे व्याख्या दर्शवलेली. तसं आपले भगवंत क्रूर नाहीत. तर मग दयाळू कसे आहेत भगवंत? तर ते म्हणतात की जर अशा आसुरी कुळामध्ये जर वारंवार एखाद्या व्यक्तीचं जन्म होत असेल तर अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी आसुर कुळामध्ये प्रल्हादासारख्या भक्ताला जन्माला घालतात आणि संपूर्ण 21 पिढ्यांचा उद्धार करतात. तर हे भगवंत दयाळू आहेत. तर ह्या भगवंतांच्या योजना आहेत. भगवंत कधी कुणाचं अकल्याण चिंतन करत नाहीत. मात्र भगवंत सूचना जरूर देतात, जर तुम्ही अशा प्रकारे वागलेत तर नक्की कल्याण होईल. जे ईशावास्यम भावनेने जीवन जगलेत तर त्यांचं कल्याण होईल. जे ईशावास्यम भावनेने जीवन जगत नाही त्यांना अशा प्रकारची नरकाची गती प्राप्त होत असते. ओके, थँक्यू. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय. काय प्रश्न आहेत कोणाचे? आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडायचे नसून त्याचा अर्थ म्हणतात. नोट्समध्ये वाचलं का तुम्ही? पुस्तकामध्ये सांगा पेज नंबर, पॅराग्राफ. म्हणजे प्रभुपाद हे सांगतायत की ज्या समस्या, ॲक्च्युअल ज्या समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शनम,
या समस्या सगळ्या मूळ समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. नाहीतर आपण आर्थिक समस्या सोडवण्यामध्ये इतक्या मोठा कचाटा आहे. या कधी समस्या सुटणाऱ्या नाहीत, कारण इच्छा कधी संपणार नाहीत. इच्छा एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, अशा अनेक इच्छा हृदयामध्ये येत असतात आणि या इच्छा पूर्तीसाठी पैसा लागतो. हे सगळं मॅनेज करण्यामध्ये जर आपली एनर्जी जात असेल तर मूळ समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वेळच भेटणार नाही. म्हणून मूळ समस्या सोडवण्यासाठी आपण वेळ लावला पाहिजे. ठीक आहे. वानरसेनाचं जे आहे की वानरसेनेला श्रीरामाची सेवा करतात, आता माणसासाठी किती त्याला तुझी तेवढं भक्ती करायला पाहिजे. वानरसेनेचं कसं त्यांना इच्छा झाली की आपण करायला पाहिजे, मारुती रायाची आज्ञा त्यांनी मानली, कसं हां अपूर्व सुकृत होती त्यांची काय की त्यांना ती सेवा करायला मिळाली आणि त्यांचा उद्धार झाला, असं काय होतं? कोण सांगेल याचं उत्तर? कोणाला माहिती आहे? श्रीमद भागवतम मध्ये काय माताजी? हा ते जन्मसूत्र मागचा इतिहास आहे. कोणाचं? जन्म मिळाला हां हां इतिहास असावा. हां हां माहिती नाही त्यांचं काय पूर्वसुकृती होती नव्हती माहिती नाही, पण भगवंतांची इच्छा होती त्यांना सेवा द्यायची आणि त्यांचं कल्याण व्हावं. ही एक प्रार्थना फार सुंदर आहे त्यांची. ते म्हणतात की भक्ती इतकी दुर्लभ आहे आणि आमची अशी काय योग्यता आहे, आम्हाला बोलता पण येत नाही, आमचं रूप सुंदर नाही आहे, आम्हाला माणसाप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी करता येत नाही, तरीसुद्धा श्रीराम एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत, त्यांनी आम्हाला त्यांच्या सेवेमध्ये संलग्न केलं. तर ते भगवंतांच्याबद्दल कृतज्ञ आहेत. माहिती नाही त्यांचं मागचं काय आहे. बघू, भेटलं तर नक्की सांगेल तुम्ही. ओके, हरे कृष्ण. आपण आता ते सूर आणि आसूर आपण महाभारतातले वेगळे केले. त्याच्यामध्ये आपण दुर्योधनाला आसुरांमध्ये टाकलं आणि पांडवांना सुरांमध्ये टाकलं. पण कर्ण किंवा भीष्म पितामह त्यांनी पण म्हणजे ते जे कर्तव्याचे जे सूक्ष्म हे आहे, भीष्म पितामहांनी स्वतःचं ते कर्तव्यच करत होते ना. त्यांनी जी प्रतिज्ञा केली, त्यांचं जे आयुष्य आलं त्याच्यात त्यांनी काही प्रतिज्ञा केल्या, तेच त्यांनी फॉलो केल्या. ते स्वतः म्हणजे एक महाजन आहेत तरी सुद्धा म्हणजे त्यांना म्हणजे ते अधर्माच्या साईडला गेले. आणि पांडव जे आहेत ते त्यांनी फक्त भगवंतांच्या आज्ञा पालन करून ते कर्तव्याचं पालन केलं. मग ही जेव्हा सूक्ष्म जे कर्तव्यातली जी ती कशी ओळखायची आपल्या आयुष्यात? भीष्म पितामहांच्याबद्दल एका वाक्यात सांगतो. महाभारतामध्ये भीष्म पितामह यांचं जे जीवन होतं, यांच्या जीवनातून जास्त किती तर्कवितर्क केले तरी उत्तर हे निघतं की भगवंतांची इच्छा होती. भगवंतांची इच्छा होती की त्यांनी त्यांच्या बाजूने लढावं आणि त्याच्यामध्ये ते असुर होते किंवा सूर होते हा विषयच नाही. भगवंतांचे ते अतिशय शुद्ध भक्त होते. तर आपण याच्यातून एक गोष्ट शिकायची. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की जे महानुभाव लोक आहेत ते सुद्धा जर का वैष्णव अपराध करतील तर त्या भगवंतांच्या काळशक्तीमध्ये ते पण अडकतील. जसं यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण करताना मदत नाही केली, वस्त्रहरण नाही केलं, पण बघत राहिली. त्यांच्याकडे शक्ती होती, अधिकार होते थांबवण्याचं, पण ते त्यांनी केलं नाही. तर या एका कारणामुळे भगवंत हे दर्शवतात या सगळ्या गोष्टीतून, या एका रिझनमुळे भगवंतांनी या पॉईंटला, या मुद्द्याला खूप सिरियसली घेतलं आणि त्यामुळे असे महानुभाव लोक द्रोणाचार्यांसारखे इतके धर्मनिष्ठ ब्राह्मण असून सुद्धा, भीष्म पितामहांसारखे इतके शूरवीर योद्धा भगवंताचे भक्त असून सुद्धा त्यांना अशा प्रकारचे अधर्माच्या बाजूने लढावं लागलं. केवळ वैष्णव अपराध, फक्त वैष्णव अपराध. म्हणून वैष्णव अपराध बिलकुल करायचं नाही. वैष्णव अपराध फार मोठा टॉपिक आहे, पण करायचं नाही हे सांगायचं. 10 बात की एक बात, वैष्णव अपराधापासून सावध राहिलं. ओके, हरी बोल. कोई प्रश्न है और? थैंक यू. हरे कृष्णा.